नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 2 फेब्रुवारी 2025 रोजी आपली संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 जी काय ती संपन्न झाली आणि आता पुढे आपल्याला संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून जी काही तयारी आहे ती सुरुवात करणं अपेक्षित आहे। ज्या विद्यार्थ्यांचा एकत्रित प्रथम उत्तर तालिकेनुसार स्कोर चांगला येत असेल त्यांनी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 ची जी काही तयारी आहे ती ठेवायला काही हरकत नाही। आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 असणारी जी काही स्ट्रॅटेजी आहे किंवा नियोजन जे आहे ते नेमकं कसं असावं या दृष्टीने सखोल चर्चा जी काही ती घेणार आहोत। मित्रांनो, या आधीसुद्धा परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून भाग 1 असो किंवा भाग 2 असो या दोन्ही भागांच्या माध्यमातून आपण परीक्षेला जाता या लेक्चर्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये आपण बरीचशी विस्तृत चर्चा जी काही ती घेऊन आणली होती संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 रचना। मात्र आज आपण या ठिकाणी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 रचना असणारी जी काही स्ट्रॅटेजी किंवा नियोजन आपलं नेमकं कसं असावं या बेसिसवर अधिकाधिक सखोल चर्चा जी काही ती घेऊन आणणार आहोत। मित्रांनो, एक लक्षात घ्या की जरी आपण या ठिकाणी मुख्य परीक्षा रचनातून ही चर्चा करत असलो तरी सुद्धा पूर्व परीक्षेशी संबंधित असणारा जो काही सिलेबस आहे तो सुद्धा पुन्हा एकदा इथं आपल्याला पाहणं गरजेचं आहे। का तर पूर्व असो मुख्य असो दोन्हीचाही सिलेबस जवळपास समानच आहे असं म्हटलं तरी चालेल, फक्त या ठिकाणी त्याची व्याप्ती जी काय ती थोडीफार कमी जास्त करता येऊ शकते। तर त्यामुळे जेव्हा आपण या ठिकाणी या मुख्य परीक्षेच्या स्ट्रॅटेजीचा विचार करतो किंवा नियोजनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रथमतः या मुख्य परीक्षेचा जो काही राज्यवस्था घटकाचा सिलेबस आहे तो आपण पाहणं अपेक्षित आहे। कारण की एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने आपण परीक्षेला जाता जाता या लेक्चरचा विचार करत असताना सिलेबसला प्रथम स्थान दिलेलं होतं, तसंच इथंही या ठिकाणी या मुख्य परीक्षेसंबंधीची जी काही तयारी आहे ती करत असताना आपल्याला सिलेबस किंवा अभ्यासक्रम जो आहे राज्यवस्था घटकाचा तो प्रथम पाहणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच आपली स्ट्रॅटेजी किंवा नियोजन असणं गरजेचं आहे। तर त्यामुळे आपण प्रथमतः या ठिकाणी सिलेबस किंवा स्ट्रॅटेजी एक प्रकारे अभ्यासक्रम जो आहे तो पाहणं कशा अर्थाने गरजेचं आहे त्याही दृष्टीने आपण पाहूया। आता पहा की आपला जो काही राज्यवस्था घटकाचा सिलेबस आहे त्याचं जे शीर्षक दिलेलं आहे आयोगाने मुख्य परीक्षेच्या अंतर्गत ते काय दिलेलं आहे तर भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की जरी हे या ठिकाणी शीर्षक संक्षिप्त स्वरूपात दिलेलं असलं तरी याचा आवाका किंवा याची व्याप्ती खूप मोठी आहे। भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ या सर्व घटकांचा विचार तर आपल्याला करणं अपेक्षितच आहे, पण त्याचबरोबर इतरही अनेक अशी घटक आहेत की ज्या घटकांचा विचार आपल्याला राज्यवस्था घटकांतर्गत मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने विस्ताराने करणं गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्या ठिकाणी या शीर्षकामध्ये इत्यादी हा जो शब्द दिलेला आहे तो इत्यादी शब्दसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, का तर इत्यादी या शब्दाखाली या विषयाची व्याप्ती आणखीन पुन्हा वाढते। त्यामुळे इत्यादी अंतर्गत नेमकं काय काय येऊ शकतं याची आपण या ठिकाणी अशी फिक्स अशी कोणती गोष्ट सांगू शकणार नाही की इत्यादी अंतर्गत नेमकं काय विचारलं जाऊ शकेल। तर त्यामुळे या ठिकाणी हे जे काही शीर्षक आहे ते शीर्षक तर आपण विस्ताराने विचार घेणं गरजेचंच आहे, पण त्या शीर्षकाला अनुसरून जे काही खाली वेगवेगळे आपले उपघटक दिलेले आहेत त्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे की जसं घटना कशी तयार झाली म्हणजे भारतीय संविधान सभा किंवा भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये असतील, भारतीय घटनेचा सरनामा असेल, प्रस्तावना असेल, त्या प्रस्तावनेमागची भूमिका असेल, त्याबाबतची तत्त्व असतील म्हणजे प्रिअम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड देअर फिलॉसॉफी असं आपण त्या अर्थाने त्याचा विचार करू शकतो। एवढंच नव्हे तर घटनेतील महत्त्वाची कलमे, कारण की मुख्य परीक्षेमध्ये कलमावर आधारित प्रश्नांवर अधिकाधिक भर दिला जातो, त्यामुळे घटनेतील महत्त्वाची कलमंसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। घटनेची ठळक वैशिष्ट्ये असतील, केंद्र राज्य संबंधांचा जो भाग आहे की जो आपण पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण समजला होता तो इथं सुद्धा आपल्याला महत्त्वाचा समजावा लागेल। त्याचबरोबर निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे की ज्यामध्ये शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड याचाही विचार आपल्याला विस्ताराने करावा लागेल। स्वतंत्र न्यायव्यवस्था, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांची अधिकार, कर्तव्य, त्याचबरोबर राज्य विधिमंडळ की ज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद आणि त्यांची सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य आणि विधी समित्या असा उपघटकांचा विचार जो काय तो या अभ्यासक्रमामध्ये केला गेलेला आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की शीर्षक आणि शीर्षका अंतर्गत येणारे हे संबंध जे उपघटक आहेत त्याचा विचार करता या संबंध सिलेबसचा किंवा अभ्यासक्रमाचा इथं आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे। पण मी आणखीन एक इथं बरीच भरून सांगतोय ती म्हणजे कोणती की या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असताना किंवा या अभ्यासक्रमाला पाहत असताना इत्यादी या घटकाचा विचार करून, इत्यादी या शब्दाचा विचार करून या ठिकाणी इतरही काही घटकांचा विचार अभ्यासावा लागेल। जसं की लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, स्थानिक स्वराज्य संस्था जरी आपण असं म्हणत असलो तर त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा सुद्धा भाग आपण पाहणं अपेक्षित आहे, जिल्हाधिकारी पदसुद्धा पाहणं अपेक्षित आहे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा घटकसुद्धा पाहणं अपेक्षित आहे, कारण की या अनुषंगाने सुद्धा आयोगाने मेन्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत। तर त्यामुळे आपल्याला इत्यादी या शब्दाचा विचार करून इतरही अनेक घटकांचा विचार करणं अपेक्षित आहे।
की जे आपण करणं आवश्यकच आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो काही सिलेबस आहे तो जरी सिलेबस म्हणून या ठिकाणी एक विशिष्ट घटकांच्या स्वरूपात किंवा उपघटकांच्या स्वरूपात दिलेला असला तरीसुद्धा आपण त्याचा विस्ताराने आणि व्यापक पद्धतीने विचार करावा असं मी प्रथम या ठिकाणी सांगतोय. तर या अनुषंगाने आपण या बाबतीत काय नेमकं अपेक्षित पाहणं स्ट्रॅटेजी ठेवणं आवश्यक आहे, नियोजन करणं आवश्यक आहे. तर मी सुरुवातीपासून या ठिकाणी इथं विचार करणार आहे, की जसं की या ठिकाणी भारतीय संविधान सभा किंवा भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा जसं मी परीक्षेला जाता या लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं, की आपल्याला भारतीय संविधान सभा किंवा भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया पाहत असताना प्रामुख्याने या ठिकाणी कायदे जे आहेत ते संबंध कायद्यांचा आढावा घेणं अपेक्षित आहे. भारतीय संविधान सभेचं संपूर्ण कामकाज या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. मग यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून ते 1947च्या भारत स्वतंत्र कायद्यापर्यंत आपण संबंध माहिती आणि संबंध नियोजन जे काय ते करणं अपेक्षित आहे. सर्व घटकांचा अभ्यास इथं करणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण या संबंध घटकांचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या तक्त्यांच्या माध्यमातून सुद्धा याचा अभ्यास जो काय तो अधिक सुलभ करता येऊ शकेल, की कोणत्या कालखंडात कोणत्या घटना घडल्या. कारण की जेव्हा आपण भारतीय संविधान सभेचा अभ्यास करतो तेव्हा भारतीय संविधान सभेचा हा जो काही अभ्यास आहे तो 2 भागामध्ये आपल्याला विभाजित करता येतो. एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला या भारतीय संविधान सभेचा असणारा इतिहास किंवा त्याची एकत्रित पार्श्वभूमी आणि स्वतंत्रोत्तर कालखंडामध्ये 1946 नंतर किंवा 1947 नंतर असणारा भारतीय संविधान सभेचा जो काही कामकाजाचा आढावा आहे त्या सर्व अनुषंगाने. तर त्यामुळे ही जी काही मी स्क्रीनवर स्पष्ट केलेली 2 भागातली विभागणी आहे, विभाजन जे आहे ते सुद्धा निश्चितपणे आपल्या इथं फायदेशीर ठरू शकतं, की ज्या विभागणीच्या अंतर्गत एक प्रकारे वेगवेगळ्या कायद्यांचा संदर्भ तर मी दिलेलाच आहे, पण स्वतंत्रोत्तर कालखंडामध्ये 9 डिसेंबर 1946 पासून ते या ठिकाणी पुढे 26 जानेवारी 1950 पर्यंतचा जो काही कालखंड आहे तोही विचार घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर जे काही विभिन्न कायदे आहेत त्या विभिन्न कायद्यामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टपासून ते या ठिकाणी 1947चा जो काही भारत स्वतंत्र कायदा आहे त्याचापर्यंतचा संदर्भ आपल्याला इथं विचार घ्यावा लागेल, की ज्यामध्ये या ठिकाणी चार्टर्स ॲक्ट्स पण महत्त्वाचे आहेत किंवा 1861 1892चा इंडिया कौन्सिल ॲक्ट पण महत्त्वाचा आहे आणि उर्वरित जे काही 3 महत्त्वाचे कायदे की ज्या कायद्यांचा भारतीय राज्यघटनेवर प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, त्यातल्या त्यात 1935चा भारतीय संघराज्य कायद्याचा अधिकाधिक प्रभाव जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर क्रिप्स योजनेचाही संदर्भ आपल्याला या संविधान सभेचा अभ्यास करत असताना किंवा त्याची पार्श्वभूमी पाहत असताना थोडक्यात घ्यावा लागेल. त्याचबरोबर 1946ची त्रिमंत्री योजना, जेव्हा आपण त्रिमंत्री योजना पाहू तेव्हा त्याच्या ज्या काही त्रिमंत्री योजनेतल्या विभिन्न शिफारशी केलेल्या आहेत त्याच्यावर तर प्रकाश टाकणं गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर त्रिमंत्री योजनेच्या अंतर्गत जी काही 3 मंत्री किंवा 3 कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट मिशन योजना म्हणून ओळखली जाते, ते 3 मंत्री कोण होते याही दृष्टीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की त्याही बाबतीत मुख्यमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, मेन्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत, की जसं सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर पॅट्रिक लॉरेन्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर अशा अर्थाने हे जे काही 3 मंत्री किंवा 3 कॅबिनेट मंत्री या ब्रिटनच्या सरकारमधले होते, तर त्यांनीही कॅबिनेट मिशन योजना की जी 16 मे 1946ला स्पष्ट केलेली होती, तर त्या त्रिमंत्री योजनेचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि मग एक प्रकारे संविधान सभेची निवडणूक, मग त्यामध्ये संविधान सभेची असणारी निर्मिती, किती जागांच्या आधारावर ही निर्मिती झाली, या सर्व गोष्टी ज्या काही त्या आपण इथं पाहणं अपेक्षित आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण चार्टर्स ॲक्ट्सकडे या ठिकाणी लक्षात घेऊया, तर त्यामध्ये चार्टर्स ॲक्टच्या अंतर्गत 1813चा कायदा आहे किंवा 1813चा जो काही चार्टर्स ॲक्ट आहे त्याविषयी मेन्समध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारायला पाहायला मिळतो, की ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली आणि इतर ब्रिटिश कंपन्यांना व्यापार करण्याचा परवाना दिला गेला. म्हणजे या बाबतीत या ठिकाणी मेन्समध्ये असाही प्रश्न विचारला गेलेला आहे, की कोणत्या कायद्यानुसार या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी ही संपुष्टात आलेली होती. तर तो कायदा होता 1813चा चार्टर्स ॲक्ट्स. आणि त्यामुळे चार्टर्स ॲक्ट्सचा जेव्हा आपण अभ्यास करू मेन्सच्या अँगलने, तर त्यावेळेस 1793चा कायदा असेल, 1813चा कायदा असेल, 1833चा कायदा असेल, 1853चा कायदा असेल, तर या संबंध कायद्यांची विस्ताराने आपण चर्चा चार्टर्स ॲक्टच्या बेसिसवर केली पाहिजे. त्याचबरोबर संविधान सभेची जी काही निर्मिती झालेली आहे, तर त्या संविधान सभेमध्ये असणाऱ्या जागांची संख्या म्हणजे 391 सदस्यांचं असणारं विभागणी नेमकी कशी होती, त्यामध्ये कोणकोणते सदस्य मोडत होते, कोणत्या सदस्यांना एक प्रकारे घटक राज्यांच्या विधिमंडळ प्रतिनिधींच्या माध्यमातून निवडलं गेलेलं होतं, कोणते सदस्य नामनिश्चित पद्धतीने विचार घेतले गेले होते. तर याचा विस्ताराने जो काही संदर्भ आहे तुम्ही परीक्षेला जाता या लेक्चरमध्ये पण दिलेले आहेत, त्याही आपण ते पाहू शकता. एवढंच नाही तर संविधान सभेतील पक्षनिहाय जागांचाही संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याही बाबतीत मुख्यमध्ये प्रश्न हे वारंवार विचारले जातात किंवा विचारले गेले आहेत. तर त्यामुळे काँग्रेस पक्ष असो किंवा इतर कोणतेही पक्ष असो, त्या सर्व आमच्या ज्या काही संविधान सभेतल्या असणाऱ्या पक्षनिहाय जागांचा संदर्भ आहे तोही आपण पाहणं गरजेचं आहे.
ज्या पद्धतीने मी मगाशी म्हटलं की 9 डिसेंबर 1946 पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंतचा जो काही संबंध भारतीय संविधान सभेचा प्रवास आहे, तो प्रवास पाहत असताना हंगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष, उपाध्यक्ष याही दृष्टीने अनेक वेळा प्रश्न आयोगाकडून विचारले गेले. उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला गेला, केव्हा संमत झाला, किंवा एक प्रकारे या ठिकाणी 15 ज्या महिला सदस्य या संविधान सभेमध्ये होत्या, तर त्यांची नावं कोणती याही दृष्टीने मुख्यमध्ये प्रश्न कधी-कधी विचारले गेलेले आहेत. पण कधी-कधी जेव्हा आपण या ठिकाणी या संविधान सभेचा अभ्यास करतो, तेव्हा या ठिकाणी असेही प्रश्न विचारले गेले, की जसं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव संविधान सभेच्या अध्यक्षपदासाठी, हंगामी अध्यक्षपदासाठी नेमकं कोणी सुचवलेलं होतं, असाही प्रश्न मुख्यमध्ये विचारला गेला. जसं ते जे.बी. कृपलानी यांनी सुचवलेलं होतं आणि त्याबाबतचा जो काही संपूर्ण मथळा जो काय आहे तोही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून इतरही दृष्टिकोनातून जर त्याबाबत प्रश्न विचारला गेला तर. म्हणजे नेमका कोणता, की संविधान सभेच्या पहिल्या बैठकी दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी संसदेच्या संविधान सभागृहामध्ये, की ज्याला संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये संसदेत भवन जे काय आहे ते सेंट्रल हॉल म्हणून या ठिकाणी ओळखलं जात होतं, की ज्याला या ठिकाणी त्या कालखंडामध्ये संविधान सभेचा संविधान सभागृह म्हणून या ठिकाणी संबोधलं जात होतं. तर अशा या संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती होती जे.बी. कृपलानी, की जे 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती होती. आणि मग त्यांनी उद्घाटन सत्राची सुरुवात सकाळी 11 वाजता करत असताना डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या परिचयाने त्यांच्या भाषणाची किंवा त्यांच्या एकंदरीत विचारांची सुरुवात जी काही ती केलेली होती. आणि मग सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं होतं. कोणी? जे.बी. कृपलानी यांनी. आणि म्हणून जे.बी. कृपलानी यांनी संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव सुचवलं असं म्हणायला जागा उरते. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न मागे मुख्यमध्ये प्रश्न विचारला गेला होता, की अभिनंदनाच्या वातावरणात डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा या तात्पुरत्या हंगामी अध्यक्षांनी नेमकं कोणत्या देशांच्या सदस्यांचं वाचन केलेलं होतं. तर त्यामध्ये संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियाचे सरकार या 3 देशांच्या संदेशांचं वाचन केलं होतं, असाही प्रश्न मेन्समध्ये विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे त्याही दृष्टीने आपली तयारी असणे गरजेचं आहे. आणि सच्चिदानंद सिन्हा यांचाच या ठिकाणी हंगामी अध्यक्षपदी काय विचार केला गेला होता, तर जसं आपल्याकडे आज या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रोटेम स्पीकर म्हणून किंवा हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून सर्वात ज्येष्ठ सदस्याचा विचार केला जातो, तसंच या ठिकाणी या सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचा विचार केला गेला होता हंगामी अध्यक्षपदी संविधान सभेच्या अंतर्गत. आणि एक प्रकारे ही ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याची पद्धत आपण फ्रान्सकडून स्वीकारली गेलेली आहे, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की या संबंध अंगाने आयोगाने प्रश्न विचारले असल्यामुळे आपण ही माहिती चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी जेव्हा आपण याचं नियोजन करणार आहात. याचबरोबर संविधान सभेच्या बैठका, संविधान सभेवर असणारा खर्च, संविधान सभेच्या कामकाजाचा कालावधी असेल, एवढंच नव्हे तर किती संविधान सभेतल्या सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या होत्या 24 जानेवारी 1950 रोजी, तर त्या 284 सदस्यांनी. एवढंच नव्हे तर 25 जानेवारी 1950ला भारत निर्वाचन आयोगाची स्थापना असेल. बहुतांश विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस म्हणून कोणता विचार घेतला जातो ते माहिती नसतं, तर तो आहे 5 जुलै हा राज्य मतदार दिवस आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न मागं आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला असला तरी तो मेन्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो असं म्हणायला वाव आहे. कोणता? तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला ज्या दिवशी सुरुवात झाली म्हणजे 26 जानेवारी 1949 रोजी, तर त्याच दिवशी संविधान सभेच्या असणाऱ्या सदस्यांची जी काही विधानसभा होती, तर त्या विधानसभेचं अस्तित्व संपुष्टात येऊन 1952 मधील एका नवीन संसदेची निर्मिती होईपर्यंत एक अंतरिम किंवा हंगामी संसदमध्ये तिला बदलवली जाईल, याही दृष्टीने प्रश्न जो काय तो विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ती पण आपण माहिती ठेवावी. 26 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना असेल किंवा इतरही ज्या काही गोष्टी आहेत या संविधान सभेच्या प्रश्नातून त्या आपण चांगल्या लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर संविधान सभेच्या अंतर्गत असणाऱ्या विभिन्न समित्या, उपसमित्या यांचाही संदर्भ आपण विसरता कामा नये. कारण की ज्या पद्धतीने पूर्व परीक्षेमध्ये या समित्यांविषयी प्रश्न विचारले जातात, त्या पद्धतीने या ठिकाणी एक प्रकारे मुख्यमध्ये सुद्धा समित्यांविषयी प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे, अधिकाधिक वाव आहे. त्यामुळे संबंध समित्यांची जी काही चर्चा आहे ते आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून या ठिकाणी आपला एकही गुण या संविधान सभेच्या समित्यांच्या प्रश्नातून जाऊ नये. विशेषतः समित्यांचे अध्यक्ष कोण होते आणि कोणत्या समितीचे कोण अध्यक्ष म्हणून विचार घेतले गेले होते याबाबत अधिकाधिक प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. त्याचबरोबर इतर देशांच्या भारतीय राज्यघटनेला पडलेला प्रभाव. मग आता पहा की या ठिकाणी भलेही आपल्याला या संबंध गोष्टी पूर्व परीक्षेच्या पातळीवर माहिती असल्या किंवा त्या अभ्यासल्या असल्या तरीसुद्धा आपल्या मुख्य परीक्षेमध्ये चुका ज्या काय त्या होऊ शकतात. तर त्यामुळे इतर देशांच्या घटनांचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव तर विस्ताराने आपण अभ्यासच आहोत. पण त्याचबरोबर एकदा आयोगाने मुख्यमध्ये म्हणजे PSI मेन्समध्ये असाही प्रश्न विचारला होता की भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार करता येतो. पहा की नेहमी आयोग या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षेमध्ये प्रश्न कसं विचारतं की एका बाजूला
देशांची नावं आणि दुसऱ्या बाजूला त्या देशांच्या घटनांचे स्रोत भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेले कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेले आहेत, तर देश आणि स्रोत असा उल्लेख करून जोड्या लावा किंवा चुकीची जोडी शोधा अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यावर भर देतं. पण एकदा आयोगाने मेन्समध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारला तो की जो मी इथं स्क्रीनवर आपल्याला दाखवतोय की भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेची पुरावे म्हणून खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार करता येतो, आणि आयोगाने पर्याय दिले होते एकच राज्यघटना, एकेरी नागरिकत्व, एकात्म न्यायव्यवस्था, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. आणि पर्याय उत्तरामध्ये दिली होती पर्याय उत्तरं पर्याय 1 ए आणि बी, पर्याय 2 बी आणि सी, पर्याय 3 ए बी आणि सी आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो, हा प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा विचारलेला होता त्यावेळेस आयोगाने PSI मेन्समध्ये. तर इथं या प्रश्नाचा नेमका अर्थ काय होतो की भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार करता येतो. तर याचा अर्थ असा आहे की सर्वच ज्या काही गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये विभिन्न देशांच्या घटनांमधून स्वीकारल्या गेलेल्या आहेत किंवा विभिन्न देशांच्या घटनांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर जो पडलेला आहे, तर तो पाहत असताना या ठिकाणी सर्वच स्रोत आपण इतर देशांच्या घटनांतूनच स्वीकारलेली आहेत का आपलीही काही स्वतःची नवनिर्मिती आहे, संविधान सभेचीही स्वतःची काही नवनिर्मिती आहे का, याही दृष्टीने प्रश्न जो काय तो विचारला जाऊ शकतो. तसा इथं आयोगाने विचारला होता की भारतीय संविधान सभेने स्वतःहून काही नवनिर्मिती केली होती का संविधान सभेच्या अंतर्गत संविधानाची वैशिष्ट्ये विचार घेत असताना. तर ती केली होती की जी एकच राज्यघटना, एकेरी नागरिकत्व, एकात्म न्यायव्यवस्था, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा या सगळ्याच वैशिष्ट्यातून स्पष्ट होतं की भारतीय संविधान सभेच्या माध्यमातून ही नवनिर्मिती जी काय आहे ती केली होती. आपल्या संविधान सभेची ही एक ओरिजिनॅलिटी होती असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व हे आपल्याला सांगता येऊ शकेल की भारतीय संविधान सभेने सर्व गोष्टी इतर देशांच्या घटनांमधून स्वीकारल्या होत्या अशाचा भाग नाही, तर काही स्वतःही निर्माण केलेल्या होत्या, स्वतःही काही नवनिर्मित केलेल्या होत्या, तर त्या या सर्वच सांगता येऊ शकतात हे आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यामुळे या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा अशाही प्रकारचा प्रश्न येतो विचारात घ्यायला काही हरकत नाही, ज्यावेळेस मागं आयोगाने PSI मेन्समध्ये असा प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सुद्धा सांगता येतं ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. तर त्या बाबतीत सुद्धा मागं आयोगाने मेन्समध्ये असा प्रश्न विचारला होता की भारतीय निधर्मीपणाला एक मोझॅक फ्रेम किंवा मोझॅक फ्रेम का म्हटलेलं आहे, आणि त्याला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय पण दिले होते की भारतामध्ये अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे एकत्रित राहतात, भारतामध्ये कोणत्याही धर्माला राजधर्म म्हणून या ठिकाणी स्वीकारला गेलेला नाही आहे, संकटाच्या वेळी हे सर्व लोक एकत्र येतात. असे वेगवेगळे पर्याय देऊन या ठिकाणी भारतीय निधर्मीपणाला एक मोझॅक फ्रेम का म्हटलेलं आहे असं प्रश्न आयोगाने विचारला होता. तर बहुतांश विद्यार्थ्यांना मोझॅक फ्रेम हा जो काही शब्द आहे तो समजला नव्हता. मोझॅक फ्रेम म्हणजे अशी फ्रेम की ज्या फ्रेममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचा संदर्भ एकत्रित दिला गेलेला आहे. म्हणजे ती फ्रेम अशी आहे की ज्या फ्रेममध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. तसंच भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे, पंथांचे लोक एकत्र राहतात आणि ते गुण्यागोविंदाने राहत असतात. कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यावर आलं तर सगळेजण एकत्र येतात आणि मग यामुळे भारताच्या या निधर्मीपणाच्या संकल्पनेमध्ये कोणत्याही एका धर्माला राजधर्म म्हणून किंवा राष्ट्रधर्म म्हणून स्थान दिलं गेलेलं नाही आहे, तर सर्वच धर्मांना समान स्थान दिलं गेलेलं आहे. या अर्थाने ही मोझॅक फ्रेम असा उल्लेख करून हा प्रश्न आयोगाने मागे विचारला होता. तर त्या अर्थाने भारतीय धर्मनिरपेक्ष त्याचा अर्थ काय किंवा भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे याचा नेमका अर्थ काय. तर भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असून कोणत्याही धर्माला भारतामध्ये राज्यश्रेय दिला गेलेला नाही आहे. अनेक धर्म भारतामध्ये नांदतात आणि सर्वांना समान समजलं जातं, समान भारतीय राज्यघटना समजते. सर्व धर्मियांना इथे विचार, आचार, प्रचार यांचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि भारतात धर्म व राजकारण यामध्ये फारकत केलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून. हे पण या ठिकाणी सांगता शकेल जेव्हा आपण या निधर्मीपणाचा विचार करतो किंवा धर्मनिरपेक्षतेचा विचार करतो. त्याचबरोबर सरनाम्याचा जेव्हा पण आपण या ठिकाणी नियोजनाच्या पातळीवर अभ्यास करू तर त्यावेळेस या ठिकाणी एक लक्षात घ्या की सरनाम्याच्या पातळीवर आयोगाने जे प्रश्न विचारलेले त्यामध्ये विशेष नावावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत किंवा सिक्वेन्स आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले, जसं की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अशाही प्रकारचा प्रश्न विशेष नावावर आधारित विचारला गेलेला आहे. त्याचबरोबर उद्देश पत्रिकेतील स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना असा तो क्रम या ठिकाणी उद्देश पत्रिकेच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा आहे. तर त्या संबंध अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी ही जी काही पूर्ण आपली प्रिअम्बल जी आहे त्यातले शब्द, त्यातले विशेषणं, त्यातलं सिक्वेन्स या सर्व अर्थाने या ठिकाणी माहिती ठेवणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेचा विचार करत असताना सुद्धा. पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आपण याचा विचार केलेला आहे, पण पुन्हा एकदा आपण मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा या प्रिअम्बलचा या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर या प्रिअम्बलविषयी प्रश्न विचारत असताना आयोगाने अशाही दृष्टीने प्रश्न विचारले आहेत की जसं संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला गेलेला होता आणि या उद्दिष्टांच्या ठरावाचा प्रिअम्बलशी नेमका संबंध कसा आहे याही अर्थाने, की तेव्हा 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला, 22 जानेवारी 1947ला तो स्वीकृत केला गेला, पंडित नेहरू यांच्या माध्यमातून तो सादर केला गेलेला होता. त्याबरोबर या ठरावात संविधानाच्या संरचनेची किंवा ढाच्याची थोडक्यात ओळख स्पष्ट केली गेलेली आहे. त्यानंतर या उद्दिष्टांचा ठराव नंतर सुधारित स्वरूपात भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना बनली
एवढंच नव्हे तर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांवर आधारित आहे. घटना समितीसमोरचा दिशादर्शक हा उद्दिष्टांचा ठराव होता. आणि मूळ राज्यघटनेची जी काही मूळ प्रस्तावना आहे, म्हणजे राज्यघटनेची जी काही मूळ प्रस्तावना आहे की जी 42व्या घटना दुरुस्तीनंतरची प्रस्तावना नव्हे, कारण की 42व्या घटनानुसार प्रस्तावनेमध्ये जे काही चेंजेस केलेले आहेत ते वेगळे, पण जी काही मूळ प्रस्तावना आहे ती संविधानाच्या अंतर्गत संविधान सभेच्या अंतर्गत संविधान संमत केल्यावर स्वीकारली गेलेली होती. म्हणजे संविधान संमत झाल्यानंतर मूळ प्रस्तावना जी काय ती स्वीकारली गेली होती, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे जेव्हा आपण या संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठरावाचा या प्रस्तावनेशी संबंध जोडतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही घटनेच्या उद्देश व तत्वांची थोडक्यात माहिती देणारी कवितेप्रमाणे आहे. यालाही या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की याही बाबतीत प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की घटनेची जी काही प्रस्तावना आहे तिला कवितेप्रमाणे विचार घेतलेला आहे का तर घटनेचा उद्देश आणि तत्वांची त्याच्यात थोडक्यात चर्चा केलेली आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच उद्देश पत्रिकेतील तरतुदी अंमलात आल्या नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणजे या प्रस्तावनेला किंवा या प्रस्तावनेतील असणाऱ्या तत्वांच्या दृष्टीने न्यायालयात दाद मागता येत नाही जर का उद्देशपत्रिकेतील तरतुदी अंमलात आल्या नाही तर. आणि सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत नाही आणि प्रतिबंधसुद्धा नाही, कारण की याही दृष्टीने मागे आयोगाने प्रस्तावनेविषयी प्रश्न विचारलेले आहेत की सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत आहे का की प्रतिबंध आहे, तर तो अधिकारांचा स्रोतही नाही आणि प्रतिबंधसुद्धा नाही आहे हेही स्पष्ट करता येऊ शकेल. एवढंच नाही तर उद्देश पत्रिकेचा किंवा सरनाम्याचा 42व्या घटनासूची प्रश्नातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याही बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले की जसं कोणते शब्द नव्याने ॲड झाले 42व्या घटनानुसार उद्देश पत्रिकेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये, तर त्यामध्ये 1976च्या 42व्या घटनासूचीद्वारा कलम 2 द्वारे सार्वभौम लोकशाही गणराज्य या मजकुराऐवजी समाजवादी धर्मनिरपेक्ष या नवीन शब्दांचा विचार केला गेला आणि राष्ट्राची एकता या मजकुराऐवजी एकात्मता या नवीन शब्दाचा या ठिकाणी स्वीकार केला गेला. आणि मग केव्हापासून स्वीकार केला गेला तर 3 जानेवारी 1977 पासून या शब्दांचा समावेश प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेला आहे. तर ही तारीख पण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, 3 जानेवारी 1977, कारण की याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले या तारखेविषयी सुद्धा. त्याचबरोबर या ठिकाणी बेरोबरी संघ खटला आणि त्याचा प्रस्तावनेशी असणारा संबंध, 9वी घटनासूची, त्याचबरोबर 9वी घटनासूचीचा संदर्भ 100व्या घटनासूचीशी आपण जोडू शकतो. तर त्या सर्व अर्थाने मी परीक्षेला जातात या लेक्चरमध्ये पण याचा संदर्भ जो काय तो विस्ताराने दिलेला आहे तिथेही आपण पाहू शकता. एवढंच नव्हे तर बेरोबरी संघ या खटल्याच्या निर्णयानुसार हा जो काही प्रस्तावनेचा भाग आहे किंवा प्रिअम्बल आहे ती राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला गेला होता आणि पुढे चालून या ठिकाणी घटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला गेला होता. आणि म्हणून एक प्रकारे या बेरोबरी संघ खटला आणि केशवानंद भारती खटला यामध्ये ज्या काही प्रस्तावनेसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत त्यांचाही एकमेकाशी असणारा संबंध याच्या दृष्टीने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि सरनाम्यामध्ये आतापर्यंत 42व्या घटनानुसार केवळ एकच वेळा बदल करण्यात आलेला आहे, हेही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की याही बाबतीत प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्याचबरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा याची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी, कारण की व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी याही दृष्टीसुद्धा आयोगाने मेन्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत की जसं उद्देश पत्रिकेतील बंधुभाव या तत्वाद्वारे व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्यात आलेली आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी कलम 17द्वारे जी काही फौजदारी गुन्हा अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा याबाबतची तरतूद नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार विचारली, त्यातूनही व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा संदर्भ पाहायला मिळतो. कलम 23च्या माध्यमातून कलम 24च्या माध्यमातून सुद्धा हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा संदर्भ जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर मूलभूत हक्कांच्या जे काही रीट याचिका आहेत त्यातून सुद्धा व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जी काही बाब आहे ती विचार घेतलेली आहे, हेही आपलं स्पष्ट करता येऊ शकेल. तर त्यामुळे व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत त्याही दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारले की त्याचा संबंध प्रस्तावनेशी जोडता येतो. त्याचबरोबर गरजा आणि दुर्दशांपासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेल्या तरतुदी. आता पहा की गरजा आणि दुर्दशांपासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेल्या तरतुदी याचाही संदर्भ आपण या ठिकाणी प्रस्तावनेच्या रचनातून विचार घेऊ शकतो किंवा प्रिअम्बलच्या रचनातून विचार घेऊ शकतो. का तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना जेवढी या ठिकाणी एक प्रकारे मूलभूत हक्कांशी संबंधित आहे तेवढीच मार्गदर्शक तत्वांशी सुद्धा संबंधित आहे असं म्हणायला जागा होते. मग ती कलम 39 मधली तरतूद असो की ज्यातून गरजा आणि दुर्दशांपासून मुक्त होण्यासाठी स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतनाचा विचार केलेला आहे. कलम 42 मध्ये तरतूद की ज्यामध्ये महिलांसाठी प्रसूतीविषयक सहाय्यतेची तरतूद केलेली आहे. कलम 46 मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाचा संदर्भ दिलेला आहे. किंवा कलम 47 मध्ये सुद्धा जनतेचं राहणीमान पोषणमान सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठीचे प्रयत्न याचा उल्लेख केलेला आहे. तर या सगळ्यांचा संबंध गरजा आणि दुर्दशांपासून नागरिकांना मुक्त ठेवण्याच्या दृष्टीने करता येऊ शकतो प्रिअम्बलच्या बेसिसवर. तर त्यामुळे याही दृष्टीने आपण माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे. नागरिकत्वाच्या पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नागरिकत्वाच्या पातळीवरचं जे आपलं अभ्यासाची स्ट्रॅटेजी किंवा नियोजन आहे ती कसं असावं, तर एक प्रकारे भारतामध्ये एकरी नागरिकत्वाचा स्वीकार केला गेला आहे आणि याकरता आपल्याकडे 1955चा कायदा जो काय आहे तोही महत्त्वाचा आहे. आणि कोणत्या
तत्वांच्या आधारावर आपल्याकडे नागरिकत्व बहाल केलं जातं 1955च्या कायद्यानुसार. तर जन्म, वंश नोंदणी, स्वीकृतीकरण, प्रदेशाचं संमिलीकरण या वेगवेगळ्या तत्वांच्या आधारावर आपल्याकडे हे नागरिकत्व बहाल केलं जातं. कोणत्या कायद्याखाली आपल्याकडे नागरिकत्व लोप पावलं जातं त्याचाही संदर्भ आपल्याला इथं लक्षात घेतला पाहिजे. कोणत्या कारणास्तव तो लोप पावतो हेही या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी भारताच्या या नागरिकत्व कायदा 1955मध्ये किती वेळा आजपर्यंत बदल झालेले आहेत आणि 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याही आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे जेव्हा आपण नागरिकत्व या मुद्द्याची चर्चा करू किंवा त्याची स्ट्रॅटेजिकल पातळीवर या ठिकाणी अभ्यास करू. त्याचबरोबर या ठिकाणी मूलभूत हक्कांचा जेव्हा आपण संदर्भ विचार घेतो तेव्हा मूलभूत हक्कामध्ये संबंध ज्या काही तरतुदी आहेत, मग एक प्रकारे भाग 3मध्ये मूलभूत हक्कांची चर्चा केलेली असेल, कलम 12 ते 35मध्ये असणारी चर्चा केलेली असेल, अमेरिकन घटनेतून केलेला स्वीकार असेल आणि कलम 14 ते कलम 32मध्ये जे काही संबंध मूलभूत हक्कांचा उल्लेख आपल्याकडे केला गेलेला आहे, तर त्या संबंध मूलभूत हक्कांची चर्चा करत असताना विशेषतः कलम 14च्या दृष्टीने असणाऱ्या तरतुदी त्याचा संदर्भ असेल, कलम 15च्या दृष्टीने असणाऱ्या तरतुदींचा संदर्भ असेल, कलम 17च्या पातळीवर असणाऱ्या तरतुदींचा संदर्भ असेल, तर त्या समतेच्या हक्काच्या दृष्टीने असणाऱ्या जे काही संबंध तरतुदी आहेत, मग 14, 15, 16, 17, 18 या सगळ्याच तरतुदी आपण समतेच्या हक्काच्या दृष्टीने परिपूर्ण पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजेत. कधी आयोगाने कलम 19Gच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की जसं भारतीय नागरिकास कोणताही पेशा आचरणाचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल. मग भारतीय नागरिक भारतामध्ये सर्व नागरी व राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकतात का? तर निश्चितपणे घेऊ शकतात. कारण की त्याही दृष्टीने आयोगाने मुख्यमध्ये प्रश्न विचारला होता की भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक यांची तुलना करून हा विचारलेला प्रश्न होता. त्या दृष्टीने आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे किंवा कलम 19Gचा विचार करता कोणते नागरी हक्क असतात आणि कोणते राजकीय हक्क असतात किंवा कायद्यासमोर समानता, जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य हे संबंध नागरी हक्कामध्ये मोडतात. राजकीय हक्कांचा जर विचार केला तर नागरिकत्वाचा हक्क, मतदानाचा हक्क, व्यवसाय करण्याचा हक्क हे जे वेगवेगळे हक्क आहेत की जे या ठिकाणी राजकीय हक्क म्हणून मोडतात. तर इथं भारतीय नागरिकांची परकीय नागरिकांची तुलना करून मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न होता. तर त्यामध्ये या ठिकाणी भारतीय नागरिक हे सर्व नागरी आणि राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकतात. मात्र परकीय नागरिक हा भारतामध्ये फक्त सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेऊ शकतो. मात्र परकीय व्यक्ती किंवा नागरिक भारतामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही कारण की तो भारतीय नागरिक नसतो म्हणून. तर त्याही दृष्टीने आपली ही तयारी असणं गरजेचं आहे. या मूलभूत हक्कांची चर्चा करत असताना जेव्हा आपण कलम 15 आणि 16चा संदर्भ विचार घेतो तेव्हा 103वी घटनावलीला विसरता कामा नये. 103वी घटनावलीविषयी सुद्धा मी परिशीला जातो त्या या लेक्चरमध्ये विस्ताराने संदर्भ दिला होता. ते आपण स्क्रीनवर पाहू शकता की 103वी घटनावली की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या दृष्टीने विचार घेतली गेली होती. त्याचा कलम 30शी संबंध नेमका कसा जोडला गेलेला आहे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या बाबतीवर तोही आपण संदर्भ विसरता कामा नये. एवढंच नव्हे तर कलम 21चा संदर्भ हा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवला पाहिजे कारण की मूलभूत हक्कामध्ये कलम 21च्या अंतर्गत असणाऱ्या संबंध तरतुदी मग त्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या दृष्टीने असू द्यात किंवा त्याचबरोबर या ठिकाणी जी काही कलम 21ची संज्ञा आपण जपानच्या घटनेतून स्वीकारलेली आहे, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, तर ती पण संज्ञा परीक्षेमध्ये मुख्यच्या दृष्टीने विचारली गेलेली आहे. तर त्याचा या ठिकाणी युनियन ऑफ मेनका गांधी वर्सेस ऑफ युनियन ऑफ इंडिया या खटल्याशी असणारा संबंध कलम 21चा, नैसर्गिक न्यायतत्वाचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने या कलम 21च्या बाबतीत दिलेला आहे. तर या सर्व अंगाने आपली स्ट्रॅटेजी किंवा नियोजन जे काय ते असलं पाहिजे. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा ज्यावेळेस आपण चर्चा करतो तेव्हा कलम 25 ते 28 अंतर्गत भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो काय तो दिला गेलेला आहे. त्यात कलम 25(1) मधली तरतूद सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी कारण की त्याही बाबतीत बऱ्याच वेळा मुख्यमंत्री प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क वापरण्याने जर भारताची सार्वभौमता, राष्ट्रीय एकात्मता याला हानी पोहोचत असेल तर शासन कायद्याद्वारे बंधने लादू शकतं का? त्याही दृष्टीने एक सिच्युएशन देऊन, एक परिस्थिती देऊन आयोगाने प्रश्न जो काही तो मागे मुख्यमंत्री विचारलेला आहे की मोहरमची मिरवणूक आणि गणपती मंडळाची मिरवणूक एकाच वेळेस जर निघालेली असेल तर शासनाने नेमकं कोणतं पाऊल उचललं पाहिजे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, तर त्या दृष्टीने पर्याय देऊन आयोगाने याबाबतचा प्रश्न जो काय तो विचारलेला होता. तर त्यामुळे राज्याला या ठिकाणी कायद्याद्वारे अशा प्रकारच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कावर बंधने लादण्याचा अधिकार आहे का? तर निश्चितपणे आहे. राज्याला कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही जेव्हा या एकत्रित धार्मिक स्वातंत्र्याचा विचार करायचा असेल तेव्हा. तर त्यामुळे या दृष्टीने राज्याला कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही हे घटनेमध्ये नमूद केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या पातळीवर प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने किंवा बंधने लावण्याच्या दृष्टीने. त्याचबरोबर या ठिकाणी मालमत्तेच्या हक्काचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा कारण की याच्याही बाबत मी परिशीला जातो ज्या लेक्चरमध्ये हा उल्लेख केला होता की अलीकडेच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये हा निर्णय दिलेला आहे की कलम 300A नुसार मालमत्तेचा हक्क हा एक प्रकारे 44व्या घटनेनुसार मूलभूत हक्क न राहता तो
कायदेशीर किंवा घटनात्मक हक्क म्हणून विचार घेतला गेलेला आहे आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मानवतेपासून कायद्याने अधिकार दिल्याशिवाय वंचित करता येणार नाही. या दृष्टीने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच काही दिवसांपूर्वी हा निर्णय देऊन त्याची आठवण करून दिलेली आहे कलम 300A. तर त्यामुळे हाही जो काही भाग आहे तो योग्य पद्धतीने आपण लक्षात ठेवा. ज्या काही रीट याचिका आहेत त्या रीट याचिकांचा विचार करत असताना बंदी प्रत्यक्षीकरण याच्याविषयी आयोगाने खूप वेळा प्रश्न मुख्यमध्ये विचारले, विशेषतः PSI मेन्समध्ये. तर त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय राज्यघटनेत अंतर्गत सर्वोच्च न्यायालय स्तरावर कलम 32 आणि कलम 226(1) नुसार उच्च न्यायालयाच्या स्तरावर या बंदी प्रत्यक्षीकरण याबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते किंवा इतरही रीट याचिकांबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक किंवा स्थानबद्ध केलं असेल तर अशा व्यक्तीची सुटका करण्याच्या दृष्टी बंदी प्रत्यक्षीकरण किंवा हेबियस कॉर्पस किंवा ज्याला आपण देहोपस्थिती ही रीट काढली जाते असं म्हणतो. कलम 22 याचा संबंध आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक झाली असेल तर त्या 3 प्रकारच्या हक्कांचा विचार करता येतो. अटकेची कारणे काय, 24 तासांच्या आत न्यायालयासमोर उभं करणं आणि पसंतीनुसार कायदेतज्ञाचा सल्ला घेऊन बचावाचा हक्क. तर या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी कलम 22चा संदर्भ बंदी प्रतिष्ठानाशी आपण जोडता येऊ शकतो. एवढंच नव्हे तर न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळवण्यासाठी अशी आज्ञा काढता येत नाही. तर असाही प्रश्न मागे आयोगाने विचारला होता की एक प्रकारे न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळवण्यासाठी बंदी प्रत्यक्षीकरण या आज्ञेचा वापर करता येतो का, तर करता येत नाही. का तर ऑलरेडी तो तुरुंगवास भोगलेला व्यक्ती असतो, त्यामुळे त्याची सुटका मिळवण्यासाठी अशी आज्ञा काढता येत नाही. याही दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. एवढंच नव्हे तर बेकायदेशीरपणे अटक केलेल्या एखाद्या व्यक्तीस आव्हान द्यायचं असेल तर कोणत्या कारणास तो आव्हान देऊ शकतो बंदी प्रतिष्ठानाखाली, तर या संबंध कारणांचा संदर्भ सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. याच्याही बाबतीत कधी कधी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जसं की या ठिकाणी ज्या कायद्यान्वये अटक करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे तो कायदा अवैध असेल तर, ज्या आदेशान्वये अटक करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे तो आदेशच अवैध असेल तर, ज्या कायद्याने संबंधित विहित केलेल्या मुक्तीचे किंवा प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसेल तर, म्हणजे ज्या कायद्याने संबंधित विहित केलेल्या मुक्तीचे किंवा प्रक्रियेचे, कारण की अटक करत असताना सुद्धा किंवा स्थानबद्ध करत असताना जी काय 3 महिन्यांची मुदत याचा विचार केला गेलेला आहे तर त्याही दृष्टीने त्याचं पालन केलेलं नसेल तर, स्थानबद्धतेचा आदेश देणारा अधिकारी कायद्यानुसार हा आदेश देण्यास सक्षम नसेल तर, स्थानबद्धतेचा आदेश पूर्व ग्रहदूषितपणे किंवा एक प्रकारे वैमनस्याच्या दृष्टीतून दिलेला असेल तर, स्थानबद्धतेचा आदेश हा अप्रस्तुत व अवास्तव विचारावर आधारित असेल तर अशा वेगवेगळ्या कारणास्तव या ठिकाणी बेकायदेशीरपणे होणाऱ्या अटकेला आव्हान देत असताना बंदी प्रतिष्ठानाचा विचार जो काय तो करता येऊ शकेल. तर ही कारणंसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने विचारात घ्यावीत. मार्गदर्शक तत्वांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी भाग 4 याची तरतूद केलेली आहे. कलम 36 ते 51 याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. आयर्लंडच्या घटनेतून याचा स्वीकार केलेला आहे. महात्मा गांधी आणि बेंथमच्या विचारांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पाहायला मिळतो आणि संबंध तिन्ही शासनांना, संघ शासन असो, राज्य शासन असो किंवा स्थानिक शासन असो, या सर्वांना हे मार्गदर्शक तत्त्वे लागू पडतात. यातल्या जे काही बहुतांश तरतुदी आहेत त्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारत असताना आयोगाने कलम 36 तरतूद असो किंवा कलम 37 तरतूद असो किंवा कलम 38 तरतूद असो, त्या सर्वच अनुषंगाने मुख्यमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. विशेषतः कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य ही मार्गदर्शक तत्त्व असणार नाहीत, तरीसुद्धा देशाच्या शासनक्रमात ती मूलभूत मार्गदर्शक तत्त्व आहेत. याही बाबत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर कलम 38चा आणि प्रिॲम्बलचा असणारा जो काही संबंध आहे तो जोडत असताना सुद्धा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण केली अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रिॲम्बलशी कलम 38चा संबंध कसा जोडला गेलेला आहे मार्गदर्शक तत्त्वामध्ये, याचाही संदर्भ परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. कलम 39A, कलम 39D, मग ज्यामध्ये उपजीविकेची पुरेशी साधने स्त्री पुरुषांना समान प्राप्त व्हावीत किंवा समान कामासाठी समान वेतन दिले जावे. आता एक मित्रांनो लक्षात घ्या की कलम 39D जरी तरतूद अशी केलेली असेल तरी एक अपवाद या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे की कंत्राटी पद्धतीने कामावर असलेली व्यक्ती समान कामासाठी समान वेतन या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने 2006 हरियाणा विरुद्ध चरणजीत सिंग खटला या खटल्यावर निर्णय दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे याही बाबतीत आयोगाने खात्यांतर्गत PSIच्या एक्झाममध्ये प्रश्न कधी विचारलेला होता, तर त्यामुळे या ठिकाणी ही पण बाब चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवी. समाजवादी तत्वांना अनुसरून असणारी जी काही 2 मार्गदर्शक तत्व कलम 39B आणि C आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यावा. कारण की कधी कधी आयोगाने समाजवादी तत्वांना अनुसरून असणारी मार्गदर्शक तत्व कोणती याही बाबतीत प्रश्न विचारायला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 39E नुसार असणारी तरतूद, कलम 39F नुसार असणारी तरतूद याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही बाबतीत आयोगाने मेन्समध्ये प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. कलम 39A नुसार की जे 42व्या घटनेनुसार नव्याने ॲड केले गेलेलं आहे समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन आणि इत्यादी या दृष्टीने असणाऱ्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत त्याच्याही बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत.
त्यानंतर उद्योगस्थानात कामगारांचा सहभाग 42व्या घटनांनुसार या ठिकाणी कलम 43A मध्ये 97व्या घटनांनुसार सहकारी संस्थांच्या निर्मितीबाबतचा संदर्भसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने विचार घेण्याची गरज आहे. कारण की भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक 42वी घटना असते, 86वी घटना असते आणि 97वी घटना असते. या 3 घटनांचा संबंध आपल्याला जोडता येतो, जी काही मार्गदर्शक नव्याने ॲड केलेली आहेत त्या बाबतीत. एवढंच नव्हे तर कलम 46 मधल्या अनुसूचित जाती-जमातींच्या आणि दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धनाची तरतूद असेल किंवा कलम 47 मध्ये जनतेचे राहणीमान, पोषणमान, सार्वजनिक आरोग्य सुधारणे या दृष्टीने असणारी तरतूद असेल. तर या संबंध तरतुदी ज्या आहेत की ज्या बाबतीत कधी ना कधी मेन्समध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ग्रामपंचायतीचे संघटन याही बाबतीत असो किंवा कलम 50 नुसार न्यायिक व प्रशासकीय खात्यांची फारकत करण्याची योजना राज्य करेल याबाबतची तरतूद असो. कारण की पृथक्करणीयतेचा सिद्धांत हे निर्धारित करतो या ठिकाणी जी आपली घटनेतली तरतूद आहे त्या बाबतीत कलम 50च्या रचनातून असा जो काही प्रश्न आहे तो मागे विचारला होता की पृथक्करणीयतेचा सिद्धांत हे निर्धारित करतो की घटनेची जी काही या ठिकाणी तरतूद आहे ती तरतूद प्रशासकीय आणि न्यायिक पातळीवर या ठिकाणी फारकत करते. म्हणजे पृथक्करणीयतेचा सिद्धांत म्हणजे काय, तर पृथक्करण म्हणजे सेव्हरॅबिलिटी किंवा वेगवेगळेपण असणं किंवा त्यामध्ये या ठिकाणी स्वतंत्रपणे विचार करणं. म्हणजे जसं आपल्याकडे न्यायिक आणि प्रशासकीय बाबतीत त्या ठिकाणी खात्यांची जी फारकत केलेली आहे, सेव्हरॅबिलिटी जी केलेली आहे, वेगळेपण जे केलेलं आहे ते स्वतंत्र न्यायस्थानाने केलेलं आहे. तर कलम 50 नुसार सुद्धा ही तरतूद आपल्याला सांगता येते. कलम 137 नुसार सुद्धा न्यायीन पुरवण्याच्या पात्रतेच्या संकल्पनेचा विचार करता येतो. तर त्यामुळे मेन्समध्ये मागं पृथक्करणीयतेचा सिद्धांत या सदराखाली सुद्धा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळेल. एवढंच नव्हे तर मूलभूत कर्तव्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत ज्या काही ठराविक गोष्टी आहेत, सुवर्ण समितीच्या शिफारशीनुसार स्थापना, रशियाच्या राज्यघटनेतून स्वीकार केलेला आहे. भाग 4A कलम 51A, कलम 51AA टू कलम 51K, 11 पूर्व सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार, त्यानंतर 86व्या घटनेनुसार 11 मूलभूत कर्तव्य नव्याने ॲड केलं गेलं. पण कधी कधी आयोगाने राज्यसभा मेन्स असो किंवा संयुक्त गट ब मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे प्रश्न जे काही ते मूलभूत कर्तव्याविषयी विचारले. जसं की इथं पहा, एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारला होता की भारतीय राज्यघटनेत नमूद मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाहीत, ते जादाचे नमूद केले आहेत. अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत? राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, देशातील कायद्याचा आदर करणे, स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे, 8व्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे. आणि पर्याय उत्तर दिलेली आहेत A व C, केवळ B, केवळ D, वरील सर्व. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर जे काय ते वरील सर्व या अर्थाने का स्पष्ट करता येईल का, तर या प्रत्येक पर्यायामध्ये आगाऊचा शब्द, जादाचा शब्द जो काय तो नमूद केला गेलेला आहे आणि त्यामुळे त्या मूलभूत कर्तव्याचा अर्थच वेगळा पाहायला मिळतो. जसं तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे, तर कायद्याचा आदर करणे असा उल्लेख नाही आहे, तर राज्यघटनेचे पालन करणं असा उल्लेख आहे कलम 51AA च्या स्तरावर. त्यानंतर कलम 51E च्या स्तरावर स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या असं नाही आहे, तर केवळ स्त्रियांच्या प्रतिष्ठेआड येणाऱ्या चालरीतींचा त्याग करणे, बालकांच्या नव्हे. त्यामुळे तोही भाग चुकीचा आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नव्हे, तर केवळ सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणं हा उल्लेख आहे कलम 51A च्या स्तरावर. कलम 51A च्या स्तरावर 8व्या वर्गापर्यंत असा उल्लेख नाही आहे, तर तो 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना असा उल्लेख आहे. तर त्यामुळे असे काही शब्द या ठिकाणी या विधानांमध्ये जादाची नमूद केली होती की ज्यामुळे ती विधाने चुकीची ठरली होती. त्यामुळे याचं उत्तर जे काय ते वरील सर्व की सर्वच विधाने चुकीची होती की ज्यामध्ये आगाऊची शब्द, जादाचे शब्द नमूद केले होते. एवढंच नाही तर मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा असाही प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाने मेन्समध्ये विचारलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कालानुक्रमाने या ठिकाणी कायद्यांची मांडणी करा, कारण की याचाही संदर्भ मागे या ठिकाणी परिशीलित जातो, त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला होता. इथंही पुन्हा देतो की प्रतिबंधात्मक स्थानबद्ध कायदा, अंतर्गत सुरक्षा कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, दहशतवाद प्रतिबंध कायदा या कायद्यांचा कालानुक्रमाने क्रम लावा. म्हणजे या कायद्यांच्या निर्मितीनुसार त्यांचा क्रम लावा की ज्याचा संदर्भ आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की प्रतिबंध स्थानबद्ध कायदा 1950, अंतर्गत सुरक्षा कायदा ज्याला आपण मिसा असं म्हणू शकतो, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट 1971, राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 आणि दहशतवाद प्रतिबंध कायदा 2002. तर यातला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिसा कायदा जो काय तो रद्द केला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर पोटा कायदासुद्धा जो काय तो रद्द केला गेलेला आहे. तर अशा या कायद्यांच्या बाबतीतसुद्धा आयोगाने क्रम लावण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारलेले आहेत किंवा UAPAच्या बाबतीतसुद्धा प्रश्न विचारला गेला तर ते काही नवल असणार नाही. तर तोही भाग आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. परीक्षेला जाता जाता या लेक्चरमध्ये पण मी UAPAचा संदर्भ जो काय तो दिलेला होता तोही आपण पाहू शकता. एवढंच नव्हे तर मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत विचार करत असताना असाही प्रश्न मागे आयोगाने मेन्समध्ये विचारला होता, विशेषतः PSI मेन्समध्ये, की राष्ट्रीय ध्वज किंवा झेंडा फडकवण्यावर कोणत्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात. राष्ट्रीय ध्वज किंवा झेंडा फडकवण्यावर कोणत्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात, की ज्यामध्ये पर्याय दिले होते या प्रकारचे की बोधचिन्ह व नावे अयोग्य वापरावर प्रतिबंध अधिनियम 1950, राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि वरील 1 व 2 दोन्ही, वरील 1 व 2 पैकी एकही नाही. तर या ठिकाणी याचं उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक 3 की वरील 1 व 2 दोन्ही
चा संदर्भ जो काय तो राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या दृष्टीने लागू होतो. त्यामुळे या दोन्ही कायद्यांचा विचार राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या बाबतीत अधिनियमाच्या दृष्टीने करता येऊ शकतो. तर या बाबतीत थोडं माहिती जर आपण घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की राष्ट्रीय ध्वज झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने बोधचिन्ह व नावे अयोग्य वापरावर प्रतिबंध अधिनियम 1950 असेल किंवा अधिनियम 1971 असेल, या कायद्यांचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला दोषींना दंड होऊ शकतो ध्वज फडकवत असताना जर या कायद्यांचं उल्लंघन झाले असेल तर. ज्यांच्यावर अगोदरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल असेल तर त्यांना पुन्हा चूक केल्यास 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याला निर्मित करण्याचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतात. ज्याच्याकडून अशा प्रकारचे राष्ट्रध्वज फडकवत असताना चूक झालेली आहे तर त्या व्यक्तीला निलंबित करण्याचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतात. एवढंच नव्हे तर ही पण गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी, कारण याच्यावर सुद्धा मागे आयोगाने मेन्समध्ये प्रश्न विचारले की 2002 पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजवंदनाची परवानगी देण्यात आलेली होती. मात्र 26 जानेवारी 2002 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बदल करण्यात आलेला असून आता कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकवू शकतो हे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तर त्यामुळे 26 जानेवारी 2002 पासून अशी परवानगी दिलेली आहे की भारतातला कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकवू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत हे पण आपण चांगल्यात लक्षात ठेवावं की मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत जर पालन नाही केलं तर दंडाची कोणतीही तरतूद नाही आहे. मात्र दंड व शिक्षेची तरतूद स्वर्णसिंह समितीने केलेली होती. जगाच्या पातळीवर जर आपण विचार जर केला तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या प्रमुख लोकशाही देशांच्या घटनेतून मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली नाही आहे. पण जपान असा देश आहे की ज्यांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली आहे. तो एकमेव लोकशाही देश म्हणून सांगता येऊ शकेल की ज्यांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली आहे. आणि मूलभूत कर्तव्यांच्या पातळीवर स्वर्णसिंह समितीचा अभ्यास करून चालणार नाही. त्याचबरोबर JS वर्मा समिती जी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 1999 मध्ये स्थापन झाली होती, ती पण का स्थापन झाली होती, कोणत्या हेतून स्थापन झाली होती, त्याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण त्याही बाबतीत मेन्समध्ये प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की संविधान सभा असो, भारतीय संविधान घटनेची वैशिष्ट्ये असो किंवा भारतीय राज्यघटनेचा सरनामा असो, या सगळ्याच अनुषंगाने आणि मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये याही पातळीवर जर आपण विचार केला तर या सर्व गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. का तर मेन्समध्ये अशा वेगवेगळ्या अंगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी याबाबतची ही या अर्थाने असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया. जसं मी या ठिकाणी मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे किंवा मूलभूत कर्तव्ये किंवा संविधान सभा अशा वेगवेगळ्या घटकांचा कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजिक ठेवणे गरजेचे आहे, संयुक्त गट ब मुख्य परिषदेने, तसंच या ठिकाणी आपण आता पुढच्याही टॉपिकची संविधान या राज्यघटनेचा अभ्यास करत असताना किंवा राज्यव्यवस्थेचा अभ्यास करत असताना कशी स्ट्रॅटेजी आखली पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे या दृष्टीने आपण पुढच्याही टॉपिकवर प्रकाश टाकूया. विशेषतः जेव्हा आपण भारतीय संसदेचा, भारताच्या कायदेमंडळाचा विचार करतो तेव्हा पुन्हा एकदा मी असं म्हणेन की या ठिकाणी जी काही भारतीय संसदेची 2 सभागृह आहेत, राज्यसभा, लोकसभा, या दोन्ही सभागृहांची असणारी सदस्य संख्येचं असणारं विभाजन, त्या बाबतीत असणारं एक प्रकारे मतदान पद्धती, या सर्वांचा संदर्भ जो काय तो आपण चांगल्या पद्धतीने विचार घेतला पाहिजे. जसं राज्यसभेच्या पातळीवर असणारा संदर्भ असेल किंवा लोकसभेच्या पातळीवर असणारा संदर्भ असेल, या दोन्ही सभागृहांचा सभासद संख्येच्या दृष्टीने असणारा जो काही आढावा आहे तो मी परीक्षेला जात होता याही लेक्चरमध्ये या ठिकाणी विस्ताराने स्पष्ट केला होता, तोही आपण पाहू शकता. याही ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही स्क्रीनवर मी 2 तक्ते दिलेले आहेत तुम्हाला सदस्य संख्येच्या बाबतीतचे, तर तेही आपण विस्ताराने पाहून घ्यावेत. कारण की बहुतांश विद्यार्थी मला याबाबतीत प्रश्न असं विचारतात की सध्याच्या पातळीवर किंवा नवीन बदलांच्या दृष्टीतून लोकसभेच्या सदस्य संख्येचा विचार नेमका कसा करायचा, किंवा एक प्रकारे या ठिकाणी राज्यसभेच्या पातळीवर जे काही 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या
खूपच कमी असल्यामुळे राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व नाही आहे. तर त्या बाबतीत त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचाही संदर्भ आपल्या इथं नव्याने विचार घेता येऊ शकतो, कारण जम्मू काश्मीर पण या केंद्रशासित प्रदेशामध्ये आता विचार घेतला गेलेला आहे. तर त्या जे काही नवीन बदल राज्यसभा लोकसभेच्या बाबतीत त्या ठिकाणी झालेले आहेत, जम्मू काश्मीरच्या रचनेसुद्धा असतील किंवा एक प्रकारे 104व्या घटनासूचीतून असतील, तर त्याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. त्याचाही आपला अभ्यास स्ट्रॅटेजी जी काय ती योग्य पद्धतीने असली पाहिजे, जेव्हा आपण या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यसंख्येचा विचार करतो तेव्हा. त्याचबरोबर या ठिकाणी एक लक्षात घ्या की मेन्समध्ये जेव्हा आपण या ठिकाणी राज्यसभा लोकसभा सभागृहांच्या रचनेचा अभ्यास करतो, तेव्हा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण कोण होऊन गेलेले आहेत, कोणकोणत्या कालखंडात कोणकोणते पदसिद्ध सभापती होऊन गेलेले आहेत, किंवा भारताचे उपराष्ट्रपती या अर्थाने असणारे पदसिद्ध सभापती कोण कोण होऊन गेलेले आहेत, त्याचीही माहिती ठेवणं गरजेचं आहे. पण अधिकाधिक प्रश्न आयोगाने या ठिकाणी मेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकसभा अध्यक्षांच्या कालखंडानुसार असणाऱ्या लोकसभा अध्यक्षांच्या जोड्या लावा या दृष्टीने प्रश्न विचारले, की जसं 4थी लोकसभा, 11वी लोकसभा, 13वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि मग त्या वेगवेगळ्या लोकसभा कालखंडामध्ये कोणकोणते लोकसभा अध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्याच्या दृष्टीने जोड्या लावायच्या दृष्टीने प्रश्न मागे आयोगाने विचारला होता. जसं 4थी लोकसभेच्या अंतर्गत नीलम संजीव रेड्डी हे लोकसभा अध्यक्ष होते. 11वी लोकसभेच्या अंतर्गत P.A. संगमा, पूर्णाहुती संगमा. 13वी लोकसभेच्या अंतर्गत मनोहर जोशी. 15वी लोकसभेच्या पातळीवर मीरा कुमार. तर इथंही एक लक्षात घ्या की या ठिकाणी या संबंध लोकसभा अध्यक्षांच्या पातळीवर थोडीशी एक वेगळी माहिती स्पष्ट करता येऊ शकते, की जसं विरोधी पक्षांच्या पातळीवर असणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून कुणाचा विचार करता येऊ शकतो, तर एक प्रकारे P.A. संगमा. म्हणजे P.A. संगमा ही अशी व्यक्ती होती की जी विरोधी पक्षात असताना सुद्धा लोकसभा अध्यक्षपदी आलेली होती. किंवा पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष जर कोण असतील तर त्या होत्या मीरा कुमार. तर किंवा एक प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्ती की ज्या 2 वेळा लोकसभा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत झालेल्या होत्या, की ज्यामध्ये बलराम जाखड असतील किंवा आत्ताचे ओम बिर्ला असतील. तर अशा वेगवेगळ्या व्यक्ती की ज्या या ठिकाणी 2 वेळा लोकसभा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत होत्या, त्यांचाही संदर्भ आपल्याला तर लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर लोकसभा अध्यक्षांचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्याबाबतची या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने माहिती ठेवणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा आपण सदस्य संख्येच्या अंतर्गत आंग्ल भारतीय किंवा अँग्लो इंडियनचा विचार करतो, की ज्याचा विचार आता 104व्या घटनानुसार रद्द केला गेलेला आहे, पण आयोगाने कलम 366(2) नुसार आंग्ल भारतीय याची तरतूद कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केलेल्या घटनेमध्ये असाही प्रश्न विचारलेला आहे. आणि आंग्ल भारतीय म्हणजे नेमकं काय, कारण की बहुतांश विद्यार्थ्यांना आंग्ल भारतीय म्हणजे याचा अर्थ काय होतो याचीही प्रचिती नसते किंवा याचीही माहिती नसते. तर तो 366(2) मधला संदर्भ पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ज्या व्यक्तींच्या प्रजनकांपैकी पिता किंवा पुरुष परंपरेतील अन्य कोणीही मूळचा युरोपीय किंवा युरोपीय आहे किंवा होता, पण जी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्राच्या आत आदिवासी आहे आणि अशा राज्यक्षेत्रात केवळ तात्कालिक प्रयोजनासाठी स्थायिक झालेल्या नव्हे, तर त्यात नित्यशः रहिवाशी असलेल्या मातापित्याच्या पोटी जी जन्मलेली आहे किंवा होती ती व्यक्ती, असा अँग्लो इंडियनचा अर्थ घेता येऊ शकतो. म्हणजे भारतावर ब्रिटिशांनी, डचांनी, पोर्तुगीजांनी वेगवेगळ्या या ठिकाणी परकीय शक्तींनी राज्य केलं होतं, पण ज्यावेळेस ते राज्य करत होते तेव्हा त्यांचे अनेक अधिकारी भारतामध्ये राहत होते आणि त्यावेळेस त्यांनी भारतीय महिलांशी विवाह केलेला होता. तर त्या विवाहानंतर त्या मधून जी काही संतती जन्माला आली, तर त्या जन्मलेल्या संततीला या ठिकाणी एक प्रकारे अँग्लो इंडियन असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की तो जो शब्द वापरलेला आहे 366(2) मध्ये, तो काय वापरलेला आहे की कोणीही मूळचा युरोपीय आहे किंवा होता, या अर्थाने तो शब्द सगळ्याच शक्तींना लागू पडतो. तर त्यामुळे कलम 366(2) मध्ये असणारे आंग्ल भारतीयची तरतूद ही पण परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे. एवढंच नव्हे तर मित्रांनो, हे एक लक्षात ठेवा की एक प्रकारे लोकसभा अध्यक्षांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याकडे 2024ची 28वी लोकसभा जी काय आता संपन्न झालेली आहे किंवा अस्तित्वात आलेली आहे, तर त्यामध्ये चौथ्यांदा असं झालं होतं भारताच्या इतिहासामध्ये की लोकसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी निवडणूक झाली. तर मग एक लक्षात घ्या की या आधी 3 वेळा या ठिकाणी ते लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक केव्हा झाली होती याचाही संदर्भ आपल्याला माहिती असणं गरजेचं. तो आपण स्क्रीनवर पाहू शकता की पहिल्यांदा 1952च्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर G.V. मावळणकर आणि शंकर शांताराम मोरे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या नंतर लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक झाली होती, की ज्यामध्ये मावळणकरांना 394 मतं पडली होती आणि मोरे यांना 55 मतं पडली होती आणि G.V. मावळणकर हे पहिले लोकसभा अध्यक्ष हे निवडणुकीद्वारे निवडले गेले होते. त्यानंतर 1967 मध्ये सुद्धा नीलम संजीव रेड्डी आणि तेन्नेती विश्वनाथन यांच्यामध्ये निवडणूक पार पडली होती आणि त्यावेळेस नीलम संजीव रेड्डी यांना 278 मतं तर तेन्नेती विश्वनाथन यांना 207 मतं पडली होती आणि त्यावेळेस नीलम संजीव रेड्डी हे लोकसभा अध्यक्षपदी निवडून आलेले होते. त्यानंतर एक प्रकारे आपल्याकडे आणीबाणीच्या कालखंडात सुद्धा गुरुसिंग धिल्लन नावाची जी काही लोकसभा अध्यक्ष आहे त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे निवडणूक घेण्याची गरज पडली होती आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षातर्फे बलराम भगत यांना 344 मतं पडली होती आणि भाजपतर्फे जगन्नाथराव जोशी यांना 58 मतं पडली होती, की जे 2 उमेदवार या लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उभा राहिले होते आणि त्यामध्ये काँग्रेसचे बलराम भगत जे काय ते निवडून आले होते 1976-77च्या कालखंडात.
आणि चौथ्या वेळी ही निवडणूक पार पडली 2024मध्ये, की जी ओम बिर्ला आणि काँग्रेस पक्षाचे के सुरेश यांच्यामध्ये पार पडली होती. ओम बिर्ला की जे भाजपचे आणि के सुरेश की जे काँग्रेसचे पातळीवर या ठिकाणी नेते होते. तर या अर्थाने या ठिकाणी ही जी काही निवडणूक आहे ती पार पडली. मात्र आवाजी मतदानाने या ठिकाणी ही जी काही निवड आहे ती लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची झालेली होती. तर एक लक्षात घ्या, इथं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं आपल्याला म्हणता येऊ शकेल की बाकीच्या 3 लोकसभा अध्यक्षांच्या निवडीमध्ये मतविभागणी करून या ठिकाणी ही निवडणूक झालेली होती. मात्र 2024ची लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही या ठिकाणी आवाजी मतदानाने पार पडली आणि सरळ दिसत होतं की या ठिकाणी ओम बिर्ला निवडून येणार आहेत, म्हणून ही आवाजी मतदानाने निवडणूक पार पडली होती आणि त्यामध्ये ओम बिर्ला निवडून आलेले होते. तर हा जो काही संदर्भ आहे की भारताच्या इतिहासामध्ये खरं पाहिलं तर लोकसभा अध्यक्षांची निवड ही सर्वानुमते सर्वसंमतीने होत असते. पण काही अपवादात्मक अशा गोष्टी घडलेल्या आहेत या 4 वेळा, या 4 कालखंडात, की ज्यावेळेस लोकसभा अध्यक्षांची निवडणूक ही पार पडलेली आहे. तर हाही भाग जो काय तो करंट अफेअर्स त्या दृष्टीने सुद्धा आणि एक प्रकारे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. याचबरोबर मागं पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कोणत्या पक्षाला किती जागा प्राप्त झाल्या किंवा कोणत्या गटाला किती प्राप्त झाल्या, NDAला किती प्राप्त झाल्या, इंडियाला किती प्राप्त झाल्या, या दृष्टीने असणारी आकडेवारी पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. महाराष्ट्रात झालेल्या ज्या काही विधानसभा निवडणुका आहेत तर त्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीला जागा किती प्राप्त झाल्या, महाविकास आघाडीला जागा किती प्राप्त झाल्या, त्यात महायुतीमध्ये असणाऱ्या भाजप, शिवसेना, शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यांना किती जागा प्राप्त झाल्या किंवा महाविकास आघाडी अंतर्गत शरद पवार गटाला किंवा शिवसेना उबाटा गटाला किंवा काँग्रेस पक्षाला नेमक्या जागा किती प्राप्त झाल्या, याही दृष्टीने प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितपणे वाव आहे. त्यामुळे निवडणुका लोकसभेच्या असोत अथवा विधानसभेच्या असोत त्याबाबतच्या असणाऱ्या आकडेवारीकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं करंट अफेअर्सच्या पातळीवर. त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा आपण लोकसभेच्या पातळीवर या ठिकाणी विचार करतो तेव्हा लोकसभेच्या पातळीवर 2 महत्त्वाच्या घटनावस्ती आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासावा असं मी म्हणतोय. विशेषतः लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या दृष्टीने एक म्हणजे 84वी घटनावस्ती आणि दुसरी म्हणजे 87वी घटनावस्ती. का तर या 84वी घटनावस्तीनुसार आणि 87वी घटनावस्तीनुसार काही महत्त्वाचे बदल जे काही ते घडलेले आहेत. जसं 84वी घटनावस्तीनुसार आपल्याकडे जे काही लोकसभेच्या असणाऱ्या जागांची संख्या आहे किंवा घटक राज्यात असणाऱ्या विधानसभांच्या जागांची संख्या आहे की ज्यांचा विचार 2026पर्यंत या ठिकाणी विचार घेतला गेलेला आहे. 2026पर्यंत या जागांमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही हे निर्धारित केलं गेलं होतं. तर त्या दृष्टीने ही 84वी घटनावस्तीसुद्धा महत्त्वाची आहे आणि याचबरोबर या 84वी घटनावस्तीमध्ये घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण 1991च्या जनगणनेच्या आधारावर केलं जावं याचाही विचार केला गेला होता आणि तीच या ठिकाणी पुनर्निर्धारणाची जी काही मर्यादा आहे ती पुढे वाढवली गेली आणि 2001च्या जनगणनेच्या आधारावर हे पुनर्निर्धारण करण्यात यावं असं 87वी घटनानुसार स्पष्ट केलं गेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी 84वी आणि 87वी घटनावस्तींचा संदर्भ जो आहे तो घटनेच्या स्तरावर नेमका कसा आहे हेही आपण चांगल्या पद्धतीने विचार घेण्याची गरज आहे, कारण की त्याही प्रश्न आयोगाने मेन्समध्ये विचारलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय घटनेच्या पातळीवर घटनांच्या अंतर्गत असणारे जे काही एक प्रकारे ठळक कलमं आहेत किंवा एक प्रकारे महत्त्वाची कलमं आहेत तर ती कलमंसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावीत. कारण की एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटने संबंध जी काही कलमं आहेत 395 कलमांचा आपण विचार जो काय तो पूर्णपणाने करू शकणार नाहीत. पण त्यातली जी काही महत्त्वाची कलमं आहेत की जी वारंवार विचारली गेलेली आहेत, जसं की राज्यामधील उच्च न्यायालयाविषयीची विभिन्न कलमं आणि त्या कलमातल्या तरतुदीविषयी अनेक वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. याचबरोबर या ठिकाणी 101वी घटनावस्ती GSTच्या रचनातून झालेले जे काही बदल आहेत त्याही बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रकारे संविधानाच्या दुरुस्तीच्या रचने किंवा घटनावस्तीच्या रचने कलम 368चा संदर्भ असेल किंवा भाग 21मध्ये असणाऱ्या अस्थायी संक्रमणविषयी तरतुदीविषयी विचारलेला कलम 369 विषयीचा प्रश्न असेल. जम्मू काश्मीरच्या रचनेतून असणाऱ्या या कलम 370ची जी काही करंट अफेअरच्या दृष्टीने चर्चा जी काही ती करता येऊ शकेल की ज्या या ठिकाणी कलम 370 रद्द करणं असेल हा जो काही निर्णय आहे तोही. त्याचबरोबर कलम 371शी संबंधित ज्या काही विभिन्न तरतुदी आहेत की ज्या कलम 371, कलम 371A पासून जे पर्यंतचे जे काही संदर्भ आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळतो त्या सगळ्यांच विषयी या संबंध कलमांविषयी आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले पाहायला मिळतं. तर त्यामुळे जेवढी काही महत्त्वाची कलमं, कारण की आपण जर पाहिलं तर पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने बहुतांश प्रश्न कलमावर आधारित विचारलेले आहेत. तुम्ही 2 फेब्रुवारीचा जो काही पेपर आहे तो काढून पहा की ज्यामध्ये राज्यव्यवस्थेच्या घटकांतर्गत कलमाविषयीचे प्रश्न अधिकाधिक विचारले आपल्याला दिसून येतील. तर त्यामुळे या भारतीय राज्यघटनेला संबंध कलमांची विशेषतः महत्त्वाची कलमांची जी काही तयारी आहे ती आपली परिपूर्ण असलीच पाहिजे. का तर त्या दृष्टीने विचारायला अधिकाधिक वाव आहे जेव्हा आपण या ठिकाणी कलमांचा अभ्यास करतो, कारण की सरळ आयोगाने याच्यामध्ये कलमांचा संदर्भ जो आहे तो सिलेबसमध्ये दिलेला आहे.
एवढंच नव्हे तर घटनेची परिशिष्टे, की कोणती अशी परिशिष्टे की जी नव्याने ॲड केली आहेत, की ज्यामध्ये 10वं परिशिष्ट 52व्या घटनानुसार विचार ॲड केलं गेलेलं आहे. 91व्या घटनानुसार सुद्धा या 10व्या परिशिष्टामध्ये चेंजेस केलेले आहेत. त्यानंतर एक 11वी अनुसूची किंवा 11वं परिशिष्ट की जे 73व्या घटनानुसार ॲड केलेलं आहे. 29 विषय त्याच्यामध्ये असतात. 12वी अनुसूची की जी 73व्या घटनानुसार ॲड केलेलं आहे आणि 18 विषयाशी संबंधित त्याचा विचार केलेला आहे. 73वी घटना असते जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. 74वी घटना असते की जी एक प्रकारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. तर अशा या सर्व दृष्टीने या अनुसूचीचा भागसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. भारतीय संघराज्याच्या विषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेली मतं, त्याही बाबतीत आयोगाने मेन्समध्ये प्रश्न विचारले असल्यामुळे त्याचंही आपलं नियोजन योग्य पद्धतीने असलं पाहिजे. विशेषतः केंद्र राज्य संबंधांचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या ठिकाणी या भारतीय संघराज्याच्या विषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेल्या मतांचा विचार करणं हे गरजेचं पडतं. मग ते के.सी. व्हियर असतील, एन बॅनर्जी असतील, डी.डी. बसू असतील, सर आयवर जेनिंग्ज असतील किंवा ग्रॅन्युअल ऑस्टिन असतील. या अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारची जी मतं मांडलेली आहेत त्यांचा केंद्र राज्य संबंधांच्या पातळीवर भारतीय संघराज्याचा विचार करताना अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य संबंधांच्या पातळीवर असणारी तिन्ही सूची 1935च्या कायद्याचा केंद्र राज्य संबंधाशी असणारा संबंध, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कॅनडाच्या बेसिसवर भारतीय संघराज्याचं असणारं स्वरूप, या सगळ्याच्या दृष्टीने आपली तयारी जी काय ती योग्य पद्धतीने असली पाहिजे. एवढंच नव्हे तर भारतीयाच्या राज्यघटनेमध्ये भाग 11मध्ये सर्वाधिक केंद्र राज्य संबंधांची चर्चा केली गेलेली आहे. मग ते कायदेशीर संबंध असोत, प्रशासकीय संबंध असोत, त्यांच्या विभिन्न कलमामध्ये केलेल्या तरतुदी असोत, भाग 12 आणि 13मध्ये वित्तीय संबंधाची चर्चा केलेली असो, परिशिष्ट 7च्या पातळीवर या ठिकाणी 3 सूचींचा केलेला उल्लेख असो, कलम 246 पासून केलेला 3 सूचींचा उल्लेख असो किंवा कलम 248 नुसार असणारे उर्वरित अधिकार किंवा रेसिड्युअर पॉवर ऑफ लेजिस्लेशन असो. बहुतांश विद्यार्थ्यांना विशेषाधिकाराला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं या दृष्टीने माहिती नसते, तर त्याला म्हटलं जातं रेसिड्युअरी पॉवर ऑफ लेजिस्लेशन. तर त्याही बाबतीत आयोगाने मागे खात्यांतरमध्ये प्रश्न विचारला होता मेन्सच्या पातळीवर. तर त्यामुळे मेन्सचा अभ्यास करत असताना केवळ आपण या ठिकाणी आपल्याच गट ब गट क चे मुख्यचे प्रश्न पाहिले पाहिजेत अशातला भाग नाही आहे, तर खात्यांतर्गत असिस्टंटचे किंवा एक प्रकारे या आधीच्या असिस्टंटच्या मुख्य परीक्षेचे प्रश्नसुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे की ज्याच्याविषयी वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करत असताना संबंध ज्या काही आयोग आहेत, मग त्यामध्ये सरकारी आयोग असेल, राजमन्नार कमिशन असेल, पुंछ आयोग असेल, की ज्याच्याबद्दल मी विस्ताराने या ठिकाणी परीक्षेत जातात या लेक्चरमध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे, तर तोही भाग आपण विस्ताराने तयार ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संघसूची, राज्यसूची, समर्थसूचीच्या विषयांची यादी जी काय आहे ती आपण योग्य पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे, कारण की मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याविषयी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. जसं की या ठिकाणी वीज, विवाह व घटस्फोट, दत्तक, वजनी व मापे यांची मानके प्रस्थापित करणे किंवा व्यवसाय संघ किंवा कामगार संघटना वजनी व मापे मानके प्रस्थापित करणे याशिवाय किंवा याला वगळता समर्थित सूचीमध्ये क्रमांक 33A जो काही 42व्या घटनेनुसार संदर्भ दिलेला आहे तो असेल. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत संघसूची, राज्यसूची, समर्थित सूचीच्या पातळीवरच्या की ज्या या ठिकाणी आपण अभ्यासणं आवश्यक आहे. कारण तर या पूर्वपरीक्षेच्या पातळीवर जरी आपण अभ्यासलेल्या असल्या तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मेन्समध्ये पण वारंवार विचारलेले दिसून येतात. त्याचबरोबर राजकीय प्रणाली, जेव्हा आपण राजकीय प्रणालीचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी यामध्ये केंद्र स्तरावरची राजकीय प्रणाली असो किंवा घटकराज्य स्तरावरची असणारी राजकीय प्रणाली असो, त्याचा संदर्भ आपण वेगवेगळ्या भाग आणि कलमांच्या पातळीवरचा जो काही संदर्भ आहे तो तरतुदींच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची आपली योग्य पद्धतीने अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. मग ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषदेच्या पातळीवर असेल, लोकसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापतीच्या पातळीवर असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर असेल, सर्वोच्च न्यायालयातल्या विभिन्न तरतुदींविषयी असेल, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषदेविषयी असेल किंवा विधान परिषदेच्या तरतुदींविषयी असेल, घटक राज्यातील उच्च न्यायालयाविषयी असेल किंवा केंद्र राज्य संबंधाच्या दृष्टीने असेल. तर या संबंध राजकीय प्रणालीचा जो काही अभ्यास आहे तो विभिन्न तरतुदींच्या दृष्टीने अधिकाधिक करण्यावर आपण भर दिला पाहिजे. त्या दृष्टीने आपलं नियोजन असलं पाहिजे. का? कारण की तरतुदींच्याच दृष्टिकोनातून अधिकाधिक प्रश्न हे मेन्सला विचारलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. तर तोही भाग आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. त्याचबरोबर या आधीसुद्धा मी पूर्वपरीक्षेमध्ये याचा उल्लेख केला होता की वैधानिक कार्यपत्ती, संसदेतील वैधानिक कार्यपत्तीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी संसदेच्या पातळीवर कलम 107, 3, 4, 5च्या तरतुदी विचार घेतो, तसंच विधिमंडळाच्या पातळीवर 196, 3, 4, 5चा विचार करतो, तसंच या ठिकाणी मुख्यच्याही पातळीवर वैधानिक कार्यपत्तीचा विचार जो काय तो या 6 तरतुदींच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवला पाहिजे. संसदीय तंत्र किंवा संसदीय आयुधांनाही विचारता कामा नये. मग तो अविश्वासात ठराव असेल, प्रश्नोत्तरांचा तास असेल, शून्य प्रहर तास असेल, स्थगन प्रस्ताव असेल, लक्षवेधी सूचना असेल किंवा इतर अनेक प्रकारची संसदीय आयुधं ज्यालाही आपण या ठिकाणी विस्तारानं अभ्यासणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे
तर विधी समित्यांचा उल्लेख जरी आपल्या सिलेबसमध्ये केलेला असला तरीसुद्धा संसदीय समित्या या सर्वच आपण अभ्यासल्या पाहिजेत, की ज्यातल्या ज्यात या ठिकाणी सर्वसाधारण समित्यामध्ये येणाऱ्या संबंध संस्थान समित्या, विधी समित्यांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या विधी समित्या, मग ते प्रवर समिती असो, संयुक्त समिती असो, उपविधान समिती असो, या विधी समित्यामध्ये येणाऱ्या अनेक समित्यांचा आपला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आर्थिक समित्यामध्ये सार्वजनिक लेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, अंदाज समिती या तर आपण विशेषतः अभ्यासल्याच पाहिजेत. तर त्या सर्व अर्थाने त्याची रचनात्मक बाजू, त्याची अधिकार व कार्य, प्रत्येक समितीची असणारी भूमिका, प्रत्येक समितीच्या पातळीवर असणारी सदस्य संख्या या सर्व अर्थाने सुद्धा आपल्याला प्रश्न मेन्समध्ये विचारायला आयोगाला वाव आहे. तर त्यामुळे त्याही बाबतचं नियोजन आपलं असलं पाहिजे अभ्यासाच्या दृष्टीने. याचबरोबर घटनेची मूलभूत चौकट आणि केशवानंद भारती खटला 1973 आणि 2023मध्ये या खटल्याच्या निर्णयाला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याही अर्थाने या ठिकाणी आयोगाला या एक्झाममध्ये येणाऱ्या प्रश्न विचारायला वाव आहे. घटनेचा मूळ आराखडा, राज्यघटनेची मूलभूत चौकट याचा संदर्भ केशवानंद भारती खटल्यामध्ये नेमका कशा पद्धतीने घेतला गेलेला आहे. वेगवेगळ्या न्यायाधीशांनी या खटल्यामध्ये निर्णय देत असताना या घटनेच्या मूलभूत चौकटीची व्याप्ती वेगवेगळी ठेवलेली आहे. प्रत्येक न्यायाधीशाने याबाबतचा अर्थ वेगळ्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. तो कशा पद्धतीने याचाही संदर्भ आपण माहिती ठेवला पाहिजे. एवढंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये असंही म्हटलं होतं की संसदेला घटनेच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती करण्याचा अधिकार जरी असला तरी घटनेचा मूळ आराखडा बदलण्याचा किंवा त्याला धक्का लावण्याचा अधिकार नाही आहे. नेमका याचा अर्थ काय? कारण की घटनावस्थेचा संसदेचा अधिकार हा अमर्यादित आहे का? तर नाही आहे. का तर या ठिकाणी घटनेच्या मूळ आराखड्याला बदलून किंवा मूलभूत ढाच्याला बदलून या ठिकाणी घटनावस्थी करणं कोणत्याही सरकारला शक्य नाही आहे, हेही इथं या ठिकाणी या निर्णयाद्वारे स्पष्ट केलेलं होतं. तर हा जो काही संपूर्ण खटला आहे त्याचीही चर्चा आपण केली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही घटकावर प्रकाश आपण टाकणं गरजेचं आहे. जेव्हा आपण या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाचा विचार करू तेव्हा हे पण आपण लक्षात ठेवली पाहिजे की या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं होतं की या सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायमूर्तींनी घटनेचा सरनामा आणि मूलभूत हक्क, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच संबंध घटनेचा जो काही मूलभूत आराखडा आहे किंवा घटनेच्या मूळ आराखड्याचं जे काही चित्र आहे ते रेखाटलेलं होतं. त्यामुळे एक लक्षात घ्या की कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घटनेचा मूलभूत आराखडा किंवा घटनेच्या मूलभूत आराखड्याचे चित्र सर्वोच्च न्यायालयाने रेखाटलं होतं असाही प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्यामुळे केशवानंद भारती खटल्याचा चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करणं हे आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर घटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णयसुद्धा याच खटल्याद्वारे या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तोही भाग आपण योग्य पद्धतीने विचार घेतला पाहिजे. जेव्हा आपण या ठिकाणी या मुख्यच्या सिलेबसमधल्या निधर्मी राज्य किंवा धर्मनिरपेक्ष संकल्पनेचा विचार करू तेव्हा धर्मनिरपेक्षतेचा नेमका अर्थ काय? जसं मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की एक प्रकारे भारतीय निधर्मीपणाला एक मोझॅक फ्रेम का म्हटलेलं आहे आणि त्या दृष्टीने वेगवेगळी विधानं देऊन आयोगाने प्रश्न विचारला होता. त्याच अर्थाने निधर्मी राज्य किंवा धर्मनिरपेक्षतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धर्मनिरपेक्षतेचा नेमका अर्थ काय तोही आपण योग्य पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि त्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ सुद्धा आपण आत्मसात केला पाहिजे. की जसं राज्य कोणत्याही धर्माला राजाश्रय देणार नाही, धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करणार नाही, धर्म ही प्रत्येकाची किंवा प्रत्येक नागरिकाची पूर्णतः खाजगी बाब राहील, प्रत्येक नागरिकाला धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राहील, धर्म व राजकारण यांची फारकत असेल, सर्व धर्म समान असतील, हा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ या ठिकाणी घटनेमध्ये स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भलेही तो या ठिकाणी तरतुदींद्वारे स्पष्ट केलेला नसला तरी नेमका अर्थ या धर्मनिरपेक्षतेचा आपल्या घटनेच्या संबंध तरतुदींच्या आधारावर काय काढायचा तर तो या पद्धतीने आपल्याला काढता येऊ शकेल. तर त्यामुळे धर्मनिरपेक्ष संकल्पनेची जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा आपण या ठिकाणी एक प्रकारे या धर्मनिरपेक्ष संकल्पनेला योग्य पद्धतीने समजून घेऊन त्याच्यावरच्या आधारित प्रश्नांची उत्तरं तयार ठेवली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्याविषयी विचारलेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो, मग जो मोझॅक फ्रेमच्या अँगलने विचारलेला प्रश्न असो किंवा इतरही कोणत्याही प्रकारच्या दृष्टीने विचारलेला प्रश्न असो, धार्मिक स्वतंत्रच्याही पातळीवर विचारलेला प्रश्न असो, त्याकरता आपल्याला धर्मनिरपेक्ष संकल्पना हे योग्य पद्धतीने समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण, कारण की मार्गदर्शक तत्त्वामध्ये कलम 45 रचने असेल किंवा मूलभूत हक्कामध्ये कलम 21A रचने असेल तर या बाबतीतसुद्धा आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले दिसून येतात. जसं शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वाचा विचार कलम 45मध्ये या ठिकाणी केला गेलेला आहे. त्याचबरोबर कलम 21A मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षणासंबंधीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते 86व्या घटनेनुसार केली गेलेली. याचबरोबर कलम 51A पालकांच्याही बाबतची जबाबदारी स्पष्ट केलेली आहे की 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना किंवा त्यांच्या पाल्यांना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तर या संबंध जे काही मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा तरतुदीचा संबंध घटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्व, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्कामध्ये जोडला गेलेला आहे, तो तर आपण अभ्यासावाच. पण मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा संदर्भ RTE ॲक्ट 2009च्या वादीसुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 याही दृष्टीचा आपण विचार करण्याची गरज आहे. का तर त्याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, हे आपण मागच्या प्रश्नपत्रिका मुख्यच्या काढून पाहिल्या तर लक्षात येईल. विशेषतः नवीन शैक्षणिक धोरण 2020
आणि मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण याचा संबंध जोडत असताना काही गोष्टी आपल्याला ठराविक पद्धतीने माहिती असल्या पाहिजेत, की ज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वर्ष 2030 पर्यंत 3 ते 18 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शालेय शिक्षणास प्रवेश मिळून शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग घडवून आणणे हा उद्देश ठेवला गेलेला आहे. तर एक लक्षात घ्या, की आपल्याकडे RT ॲक्टमध्ये 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचा विचार मोफत व सक्तीच्या दृष्टीने केलेला आहे. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने केलेला आहे. पण या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हीच मर्यादा 3 ते 18 या वयोगटाच्या दृष्टीने विचार घेतलेली आहे आणि असंही म्हटलेलं आहे, की 2030 पर्यंत या दृष्टीने शिक्षणामध्ये या वयोगटातील मुलांचा सहभाग वाढवणे हा उद्देश ठेवला गेलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. एवढंच नव्हे तर शिक्षणाचा अधिकार RT अधिनियमाचा विस्तार करून शालेय पूर्व शिक्षणापासून इयत्ता 12वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल अशीही तरतूद या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणाचा मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर विचार करून आपली तयारी असली पाहिजे जेव्हा आपण या RTचा विचार करतो किंवा मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा विचार करतो. त्यामुळे घटनेतल्या तरतुदी तर आपण अभ्यासल्या पाहिजेतच पाहिजेत, पण नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने सुद्धा काय काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या बाबतीत त्याचाही आपण अभ्यासाच्या पातळीवर नियोजनात्मक दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा आपण समान नागरिक कायद्याची चर्चा करू तेव्हा समान नागरिक कायद्याच्या बाबतीत आपल्याकडे महत्त्वपूर्ण अशा घडामोडी मागच्या काही वर्षामध्ये भारतामध्ये घडून गेलेल्या आहेत. विशेषतः युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, तर एक प्रकारे एक निष्पक्ष असा कायदा की ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. म्हणजेच जर समान नागरिक कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल, की जो सामाजिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या धर्मामध्ये असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा आहेत, मग त्या वैवाहिक दृष्टीने असतील किंवा घटस्फोटाच्या दृष्टीतून असतील, दत्तक वारसाच्या दृष्टीतून असतील, तर त्या सर्व पातळीवर या ठिकाणी एकसारखा कायदा समान नागरिक कायद्याच्या बेसिसवर आपल्याकडे घेण्यात यावा अशी तरतूद कलम 44मध्ये घटनेच्या पातळीवर स्पष्ट केली गेली आहे. पण अजूनपर्यंत आपल्याकडे देशपातळीवर असा समान कायदा होऊ शकलेला नाही आहे. मात्र अलीकडच्या कालखंडात उत्तराखंड हे पहिलं असं घटक राज्य आहे की ज्यांनी स्वतंत्रोत्तर कालखंडात समान नागरिक कायदा आपल्याकडे केलेला दिसून येतो. गोवा हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात असं या ठिकाणी घटक राज्य आहे की जे एक प्रकारे समान नागरिक कायदा केलेलं घटक राज्य सांगतील. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं गोवा आहे आणि स्वतंत्रोत्तर कालखंडातलं पहिलं घटक राज्य उत्तराखंड सांगतील आणि गुजरातमध्ये पण त्या दृष्टीने प्रयत्न जे काही ते सुरू झालेले आहेत असंही म्हणता येऊ शकेल. देशपातळीवर सुद्धा केंद्र सरकार किंवा मोदी सरकारच्या माध्यमातून समान नागरिक कायद्याविषयीचा विचार जो काय तो पुढे मांडला जाईल किंवा विचार घेतला जाईल अशी आपल्याला शक्यता दिसून येते. एवढंच नव्हे तर समान नागरिक कायद्याचा हिंदू कोड बिलशी असणारा संबंध कसा आहे तेही आपल्याला माहिती असावं, की जे हिंदू कोड बिल या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू सरकारच्या कालखंडाने मांडलं गेलं होतं, मंजूरही केलं गेलं होतं आणि त्याबाबत कॉन्ट्रोवर्सी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये झालेली होती. आणि त्यामुळे समान नागरिक कायद्याचा हिंदू कोड बिलशी नेमका संबंध कसा त्याही दृष्टीने आपली माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर मोदी सरकारच्या कालखंडात तिहेरी तलाकची जी काही प्रथा आहे ती मोडीत काढून मुस्लिम महिलांना या कुप्रथेतून कायद्याने मुक्त केलेला आहे आणि त्यामुळे 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून आपल्याकडे साजरा केला जातोय. आणि आता 3 तलाक हा दंडनीय अपराध असून त्यासाठी अधिकाधिक 3 वर्षांची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा विचार घेतली गेलेली आहे. तर हा जो काही 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून विचार घेतला जातोय तर त्याही बाबतचा प्रश्न मागे आपल्याकडे विचारला गेले असल्यामुळे समान नागरिक कायद्याच्या दृष्टीने याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्था हाही टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये मेन्समध्ये दिलेला आहे. तर स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या भारतीय राज्यघटनेतल्या विभिन्न तरतुदी त्या कोणकोणत्या आहेत त्याही दृष्टीने आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले दिसून येतात. एवढंच नव्हे तर या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्थेची वास्तविकतेच्या पातळीवर मी एक स्वतंत्र असं लेक्चरसुद्धा या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर केलेलं आहे की भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या दृष्टीतून जी काही संकल्पना आहे ती साध्य करता यावी याकरता आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहेत किंवा न्यायिक व्यवस्थेसाठी नेमकी कोणती मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहेत त्याही बाबतीत मी एक स्वतंत्र असं यूट्यूब लेक्चर केलेलं आहे ते आपण या ठिकाणी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. 1973च्या केशवचंद्र भारती खटल्याच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती शेलट यांचा ज्येष्ठताक्रम डावलून न्यायमूर्ती रॉय यांची जी काही नेमणूक केली होती त्यामुळे स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर नेमका परिणाम कसा झाला, इतर अनेक कालखंडात स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर कसा परिणाम झालेला आहे या वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून स्वतंत्र न्यायव्यवस्थेची वास्तविकता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे हे जे काही यूट्यूबवर मी दिलेलं जे लेक्चर आहे मार्गदर्शक तत्त्वे स्वतंत्र न्यायव्यवस्थेची मार्गदर्शक तत्त्वे जी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहेत ती कोणती आहेत तेही आपण त्यामध्ये पाहू शकता. विशेषतः जेव्हा आपण या ठिकाणी मुख्य परिषदेचा विचार करतो तेव्हा लोकपाल आणि लोकायुक्त याही संकल्पनांचा विचार करणं गरजेचं आहे, कारण की लोकपाल आणि लोकायुक्त याबाबतीत सुद्धा मेन्समध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. लोकपाल लोकायुक्त की ज्याला लोक तक्रार निवारण यंत्रणा म्हणून आपल्याकडे ओळखलं जातं आणि प्रशासनाविषयीच्या लोकांच्या तक्रारी सोडवणारी एक महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून या ठिकाणी या लोकपाल लोकायुक्ताकडे पाहिलं जातं. लोकपाल लोकायुक्त या पदाचा संबंध भ्रष्टाचाराशी जोडला जातो का आणि जर जोडला जात असेल तर तो का जोडला जातो
का तर या ठिकाणी प्रशासनामधला एक महत्त्वाचा दोष आहे की कार्याची विलंबता, कार्याच्या अंतर्गत असणारी अकार्यक्षमता आणि मग ही विलंबता कोणत्या कारणामुळे होते तर भ्रष्टाचाराच्या कारणामुळे होते, भ्रष्टाचार होत असल्यामुळे होते आणि म्हणून मग या ठिकाणी या भ्रष्टाचारासंबंधीची तक्रार लोकपाल लोकायुक्ताकडे करणे या अर्थाने आपल्याकडे लोकपाल किंवा लोकायुक्त हे पद निर्माण केले गेलेलं आहे असं म्हणायला वाव आहे. म्हणून या ठिकाणी लोकपाल लोकायुक्तास इंग्रजीमध्ये काय संबोधलं जातं तर ऑम्बुड्समन. या ऑम्बुड्समनचा संबंध स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजशी जोडला जातो. त्यातल्या त्यात या ठिकाणी डेन्मार्क, फिनलँड किंवा इतर जे काही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत त्यांच्याशी कसा जोडला जातो याही दृष्टीने आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी लोकपाल किंवा ऑम्बुड्समन या संकल्पनेचा संबंध इतरही घटकांशी जोडला जातो आणि त्याही दृष्टीने आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत की जसं ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या दृष्टीने सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की जसं ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या दरवर्षी निघणाऱ्या यादीनुसार म्हणजे एक प्रकारे जगातील 180 देशांचा भ्रष्टाचारविषयक अहवाल सादर करणारी ही एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते. जर्मनी स्थित बर्लिन या ठिकाणी काम करणारी ही संस्था आहे की जी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये भ्रष्टाचारी देशांचा निर्देशांक जाहीर करते. मागे जर आपण पाहिलं तर 2019मध्ये भारताचा निर्देशांक होता 80, 2022मध्ये तो 85 होता आणि 2023मध्ये 93 हा भारताचा निर्देशांक होता. म्हणजे ही जी काही भ्रष्टाचारी देशांची यादी आहे ती निर्देशांकांच्या पातळीवर या ठिकाणी उलट्या क्रमाने जाहीर केली जाते. सर्वात अधिक भ्रष्टाचारी देश म्हणून ज्याला अधिक क्रमांक मिळालेला असतो तो अधिक भ्रष्टाचारी देश म्हणून ओळखला जातो. जरा सर्वात कमी क्रमांक मिळतो तो सर्वात कमीत कमी भ्रष्टाचारी देश म्हणून ओळखला जातो. या यादीमध्ये किंवा या निर्देशांकाच्या यादीमध्ये नेहमी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचा नंबर जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये डेन्मार्क असेल, फिनलँड असेल, स्वीडन असेल यांचाच नंबर अधिक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या 5 किंवा 10मध्ये हे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. तर त्या याचं क्रेडिट जे काय आहे ते कुणाकडे दिलं जातं तर ऑब्व्हियसली या ठिकाणी लोकपाल किंवा ऑम्बुड्समन पदाकडे दिलं जातं. तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून जाहीर होणारी यादी याचाही संदर्भ आपण लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहितीच तो हेही सांगतो मी की 2024ची ही 180 देशांच्या भ्रष्टाचार निर्देशांकांबाबतची जी काही यादी आहे ती 11 फेब्रुवारी 2025मध्ये जाहीर होणार आहे. म्हणजे 2024च्या निर्देशांकाचा विचार काही दिवसांनी म्हणजे 11 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून जाहीर होणार आहे. हेही आपण लक्षात ठेवा. त्यावेळेस भारताचा नेमका क्रमांक 2024च्या पातळीवर काय असेल हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं. नागरिकांची सनद याचाही संबंध लोकपालाशी जोडायला काही हरकत नाही. जर आपण सिटिझन्स चार्टर असं म्हणतो, खाजगी क्षेत्राप्रमाणे सार्वजनिक क्षेत्राकडून नागरिकांना सेवा, उत्कृष्ट वागणुकीची हमी नागरिक संधीद्वारे दिली जाते. मित्रांनो, हा शब्द बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती नसावा, पण नागरिकांची सनद याचा संबंध आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जोडता येतो. इव्हन आपल्या MPSCच्या वेबसाईटवर सुद्धा नागरिकांच्या संधीचा उल्लेख जो काय तो केला गेलेला आहे. सिटिझन्स चार्टरचा उल्लेख केलेला आहे की नागरिकाच्या संधीखाली MPSC तुम्हाला काय काय आश्वासन देते आणि त्या आश्वासनाची पूर्तता MPSCकडून होते का, आणि जर होत नसेल तर त्याही बाबतची तक्रार तुम्हाला करता येऊ शकेल. तर त्यामुळे सिटिझन्स चार्टरचा संबंध केवळ MPSC पुरताच नाही आहे, तर जेवढी काही सार्वजनिक प्राधिकरणं भारतामध्ये पाहायला मिळतात त्या संबंध सार्वजनिक प्राधिकरणांच्या पातळीवर नागरिकांच्या संबंधाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की ज्या आश्वासनाची पूर्तता नागरिकांच्या संधीच्याद्वारे केली गेलेली आहे तर ते आश्वासनं जर पूर्ण झाली नसतील तर त्याची तक्रार तुम्हाला लोकायुक्ताकडे किंवा लोकांकडे करता येऊ शकते. त्याचबरोबर लोकपालाचा संबंध व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा 2014शी पण जोडता येऊ शकतो. का तर प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या व्यक्तीला किंवा भ्रष्टाचाराची वाच्यता करणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देणारा हा कायदा म्हणून ओळखला जातो. याही बाबतीत आयोगाने मेन्समध्ये प्रश्न कधी कधी विचारलेले आहेत की लोकपालाचा या व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा 2014शी नेमका संबंध काय याही दृष्टीने. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की हा जो काय कायदा आहे तो प्रशासनात राहून असे काही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी की जो प्रशासनातला भ्रष्टाचार उघडकीस अनुचित आहेत तर तो उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तर तो जीवाला धोका निर्माण होऊ नये याकरता संरक्षण देणारा कायदा म्हणून याच्याकडे पाहिलं तर अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सुद्धा संरक्षण देणारा कायदा म्हणून हा विचार घेतला जातो. तर याचाही या ठिकाणी लोकपालाशी संबंध जोडला जातो, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर लोकपाल लोकायुक्त घटकाचा अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपलं असलं पाहिजे. त्याचबरोबर लोक न्यायालय ही संकल्पनासुद्धा आपण अभ्यासणं आवश्यक आहे, कारण की याही बाबतीत प्रश्न आयोगाने मेन्समध्ये विचारले आहेत की लोक न्यायालयाची आवश्यकता का आहे. कारण की भारतामध्ये न्यायिक व्यवस्था ही खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे नागरिकांना किंवा विशेषतः दारिद्र्यशील नागरिकांना परवडणारी नाही आहे. न्यायिक व्यवस्थेवर ताण कमी करण्यासाठी सुद्धा लोकन्यायालयाचा विचार करता येऊ शकतो. भारताच्या राज्यघटनेमध्ये या लोकन्यायालयाचा संदर्भ इनडायरेक्टली का होईना आपण पाहायला मिळतो मार्गदर्शक तो करत त्या अर्थाने की कलम 39A मध्ये 42व्या घटनासुद्धा एक तरतूद केलेली आहे की समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे जी काही कलम 39A मध्ये तरतूद 42व्या घटनासुद्धा महाराष्ट्रामध्ये केलेली आहे ती लोक न्यायालयाशी संबंधितच आहे की ज्या लोकांना या ठिकाणी आर्थिक अडचणीपोटी आपल्याला न्याय मागता येऊ शकत नाही अशा लोकांना सुद्धा समान न्यायाने कायदेशीर मोफत सहाय्य लोकन्यायाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल याबाबतचा विचार आपल्याकडे लोकन्यायालयाद्वारे केलेला आहे.
पण लोकन्यायालय म्हणजे काय? तर लोकन्यायालय म्हणजे वादाबाबत स्वेच्छेने मत किंवा मन वळवणारे मंडळ, असं त्या ठिकाणी आपण त्याची छोटीशी व्याख्या करू शकतो. लोकन्यायालयाचं आयोजन नेमकं कसं केलं जातं? लोकन्यायालयाच्या पातळीवर जे काही निर्णय घेतले जातात, तर त्या निर्णयांना या ठिकाणी कसा दर्जा असतो? कारण की लोकन्यायालयाचे अधिकार जे आहेत, ते दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणून ओळखले जात असतात. तर त्यामुळे या ठिकाणी लोकन्यायालयाच्या आयोजनाचाही संदर्भ विचार घेता आपल्याला त्याही विषयीचे प्रश्न आयोगाने विचारलेले हे लक्षात घ्यावं. त्यामुळे लोकन्यायालयाविषयी अनेक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्या दृष्टीनेही लोकन्यायालयाचा अभ्यास आपला असला पाहिजे. त्यानंतर न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका. एक लक्षात घ्या की न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिकेविषयी सुद्धा आपण तयारी ठेवणं आवश्यक आहे. असिस्टंट मेन्सच्या अगोदरच्या सिलेबसमध्ये याचा संदर्भ होता, पण आताच्याही या ठिकाणी या सिलेबसमध्ये याचा संदर्भ जरी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत नसला, तरी प्रश्न मात्र याआधी विचारलेले आहेत. त्यामुळे न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय? तर लोकशाहीमध्ये शासनाच्या तिन्ही अंगांची अधिकार व जबाबदारी ठरलेली असते. मग तिन्ही अंगांची म्हणजे कोणत्या? तर कायदे मंडळाची, कार्यकारी मंडळाची, न्यायमंडळाची तिन्ही अंगांची जबाबदारी ठरलेली असते. या तिन्ही अंगांनी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी अशी अपेक्षा असते. मात्र तसे जर घडत नसेल तर नागरिक अस्वस्थ होतात आणि आपापल्या परीने आंदोलन व विरोध करतात. पण विरोध करूनही संबंधितांकडून न्याय मिळाला नाही तर नागरिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. अशा वेळी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कायदे मंडळ व सरकारच्या कार्यक्षेत्रात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याच्या घटना घडतात आणि मग यालाच न्यायालयीन सक्रियता असं म्हणतात. मग ही न्यायालयीन सक्रियता नेमकी कशी वाढते? तर एक लक्षात घ्या की आपल्याकडे न्यायालयीन सक्रियतेपोटी अनेक प्रकारचे निर्णय या ठिकाणी याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. कारण की न्यायालयीन सक्रियता वाढण्यासाठी मुख्यतः जबाबदार जर काय असेल तर ती जनहित याचिका. कारण की जनहित याचिका उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होण्यामुळे आपल्याकडे न्यायालयीन सक्रियता ही वाढत गेलेली आहे. जसं एक छोटं उदाहरण द्यायचं तर मी असं देईन की सर्वोच्च न्यायालयाने याआधी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला होता की ज्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे यावर बंदी घातली गेली पाहिजे. तर हा जनहिताशी संबंधित असणारा प्रश्न आहे. काँग्रेसचे माजी खासदार असलेले मुरली देवरा यांनी याबाबतची जनहित याचिका दाखल केली होती आणि मग त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय दिला होता की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं यावर बंदी घातली पाहिजे आणि जर कोणी असं धूम्रपान करत असेल तर त्याला दंड लावला पाहिजे. किंवा एखाद्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून जर समजा कोणी एक प्रकारे ॲसिड फेकण्याचा प्रकार, तेजाब फेकण्याचा प्रकार झालेला असेल तर संबंधित मुलीला कोणत्याही जवळच्या खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात लवकरात लवकर औषधोपचार आणि ट्रीटमेंट मिळाली पाहिजे अशाही प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जनहित याचिकेपोटीच दिला गेलेला आहे न्यायालयीन सक्रियतेच्या दृष्टीतून. तर त्यामुळे जनहित याचिकेची संकल्पना आणि न्यायालयीन सक्रियता यांचा खूप जवळचा संबंध आपण जोडता येऊ शकतो. तर जनहित याची संकल्पना जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय? तर समाजातील ज्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयामध्ये जाता येत नाही अशा खचलेल्या आणि दीनदुबळ्या नागरिकांच्या वतीने त्यांची पर्वा करणाऱ्या नागरिकांनी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया म्हणजे जनहित याचिका. कारण की जसं मी मगाशी म्हटलं की भारतामध्ये अशी काही लोक आहेत की जे दीनदुबळे आहेत, दारिद्र्याची खालची आहेत की ज्यांना आर्थिक अडचणीपोटी, आर्थिक विवंचनेपोटी न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. तर त्यांच्याकरता ही जनहित याचिकेची संकल्पना निश्चितपणे फलदायी आहे, फायदेशीर आहे हे इथं स्पष्ट करता येऊ शकेल. त्यामुळे आज घडीला आपल्याकडे भारतामध्ये उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक जनहित याचिकांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि त्यातून न्यायालयीन सक्रियता वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. तर त्याही दृष्टीने आपण हे या संकल्पनेचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा जिल्हा प्रशासनाचा विकास विशेषतः मौर्य कालखंडात जिल्हा प्रशासनाला काय संबोधलं जात होतं, गुप्त कालखंडात जिल्हा प्रशासनाला काय संबोधलं जात होतं याविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. की मौर्य कालखंडात अहर किंवा गुप्त कालखंडात विषय, मध्ययुगीन कालखंडात जिल्हा प्रशासनाला सरकार या नावाने संबोधलं जात असेल तर याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. 14 मे 1772 वॉर्डन हेस्टिंग्जच्या प्रशासकीय सुधारणा अहवालाच्या आधारावर आपल्याकडे कलेक्टर या पदाची निर्मिती झाली. पर्यवेक्षक या पदाऐवजी कलेक्टर हे पद निर्माण केलं गेलं आणि मग त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पदाविषयीचे अधिकार व कार्य याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारले आहेत. मेन्समध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्याच्या बदलत्या भूमिकेच्या बाबतीत सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे विशेषतः PSI मेन्सच्या दृष्टीने जर आपण विचार केला किंवा PSI मेन्सच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी या सगळ्या अभ्यासक्रमाचा जिल्हा प्रशासनाच्या पातळीचा विचार जो आहे तो कायदा व सुव्यवस्था जिल्हाधिकारी या दृष्टीने होणं आवश्यक आहे. कारण जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा दंडाधिकारी असं या ठिकाणी संबोधलं जातं. तर मागं असा एक प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने विचारला होता की जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी हा एखाद्या कासवासारखा असून त्याच्या पाठीवर सरकार नावाचा हत्ती उभा असतो. प्रस्तुत विधान जिल्हाधिकारी पदाबाबत कोणी व्यक्त केले आहे? तर हे विधान या ठिकाणी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केलेलं विधान आहे की जे रॅम्से मॅकडोनाल्ड ब्रिटनचे माजी पंतप्रधान होते. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान असणाऱ्या रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जिल्हाधिकारी पदाविषयी व्यक्त केलेलं हे मत होतं असं म्हणायला काय हरकत नाही. तर अशाही प्रकारचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या बाबतीत आयोगाने विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जेव्हा आपण विचार करू, विशेषतः ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो, तर त्याच्यामध्ये 73वी घटना असती, 84वी घटना असती, पेसा कायदा 1996 किंवा एक प्रकारे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा 1687 पासून 2023 पर्यंतचा असणारा जो काय विकास आहे की ज्यामध्ये या ठिकाणी विभिन्न टप्पे आहेत की ज्यामध्ये या ठिकाणी
एक प्रकारे सामूहिक विकास कार्यक्रम असेल, राष्ट्रीय सेवा विस्तार योजना असेल, विभिन्न समित्यांच्या केलेल्या शिफारशी असतील की ज्यामध्ये बलवंतराव मेहता समितीपासून ते प्राचार्य पी व्ही समिती असेल किंवा सुधीर ठाकरे समिती महाराष्ट्रातली ही जी नुकतीच आपल्याकडे सरपंचाची थेट जनतेची निवड करण्यासंबंधी स्थापन झालेली होती ती असेल, किंवा आपल्याकडे या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या योजनेतून स्थापन केलेली जयंतकुमार बांटिया समिती असेल की जी मागे महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात स्थापन झालेली होती. तर अशा अनेक अपडेट्ससह हा जो काही सिलेबस आहे तो आपण अभ्यासला पाहिजे. एकनाथ शिंदे सरकारच्या कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर नेमके कोणकोणते बदल केले गेलेले आहेत त्याचाही संदर्भ आपण इथे या ठिकाणी विचार घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या विभिन्न तरतुदी असतील किंवा त्याची स्थापना असेल 26 एप्रिल 1994 या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना असेल, ग्रामसभेसंबंधीच्या वेगळ्या तरतुदी असतील, ग्रामसभेसंबंधीच्या वेगळ्या या ठिकाणी एक प्रकारे अधिकार व कार्याचा संदर्भ असेल, किंवा जे या आधीसुद्धा मी परीक्षेला जात होतो त्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की आपण या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित जे कायदे आहेत की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असेल, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असेल, किंवा शहरी संस्थांशी संबंधित कायदे असतील त्यांचाही विस्ताराने अभ्यास करणं गरजेचं आहे जेव्हा आपण या घटकाचा नियोजनात्मक पातळीवर विचार करणार आहोत. तर त्यामुळे या संबंध गोष्टी आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून अभ्यासल्या पाहिजेतच हे इथं या ठिकाणी सांगता येऊ शकेल. विशेषतः जेव्हा आपण 73वी घटनावस्ती आणि 74वी घटनावस्ती विचार करता तेव्हा 73 आणि 74वी घटनावस्तील्या ज्या काही कलम 243 ते कलम 243 ओ मधल्या तरतुदी असतील किंवा 74वी घटनावस्तीमधल्या एक प्रकारे कलम 243 पी ते कलम 243 जी मधील तरतुदी असतील, 11व्या परिशिष्टातल्या असणाऱ्या एक प्रकारे 29 विषयांची यादी असेल, 12व्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या 18 विषयांची यादी असेल, किंवा एक प्रकारे या दोन घटना असतात केव्हा अंमलात आल्या त्याविषयीची डेट असेल, राष्ट्रीय पंचायत राज दिवस की जो आपल्याकडे 73व्या घटनावस्तीच्या अंमलबजावणीने 24 एप्रिल हा विचार घेतला होतो. तर अशा संबंध बाबी आपण या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे, कारण की 11व्या परिशिष्टातील जी काही 29 विषयांची यादी आणि 12व्या परिशिष्टातील जी काही 18 विषयांची यादी आहे या यादीच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत की जसं संघसूची राज्यसूची समर्थी सूची प्रश्न विचारले जातात तसं या ठिकाणी या दोन्ही परिशिष्टातल्या 29 आणि 18 विषयांची यादीबाबत सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले की कोणती विषय यादी कोणत्या परिशिष्टात मोडते या अर्थाने. त्यामुळे या 29 आणि 18 दोन्ही विषय यादीला आपण चांगला अभ्यासणं गरजेचं आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी जेव्हा आपण या पूर्ण संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा अभ्यास करूया तेव्हा आपण या ठिकाणी हे विचार घेणं गरजेचं आहे की याची स्ट्रॅटेजी किंवा याचा नियोजनात्मक पातळीवर जो काही विचार आहे तो नेमका कसा असला पाहिजे. तर एक लक्षात घ्या की याचा जेव्हा आपण नियोजनात्मक पातळीवर स्ट्रॅटेजीच्या पातळीवर विचार करूया तेव्हा महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की जो काही सिलेबस आपल्याला दिलेला आहे त्या सिलेबसचा सर्वांगीण आपला अभ्यास जो काय तो झाला असला पाहिजे. जर का तुम्ही सिलेबसमधला कोणताही एखादा घटक जर टाळत असाल किंवा तो अभ्यासण्याचं या ठिकाणी सोडून देत असाल किंवा त्याचा अभ्यास तुम्ही करत नसाल तर ते चुकीचं आहे. विशेषतः मी असा आणखीन एक उल्लेख करेन की जो काही या ठिकाणी सिलेबसमध्ये इत्यादी असा जो शब्द उल्लेख केलेला आहे त्या इत्यादीचा मात्र विस्ताराने विचार करा, कारण की त्यामध्ये अनेक गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. मग त्यामध्ये एक प्रकारे सिलेबसमध्ये नसलेल्या गोष्टींवर सुद्धा प्रश्न विचारायला अधिकाधिक वाव आहे. तर त्यामुळे करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा त्या इत्यादी शब्दाचा विचार करता येऊ शकतो किंवा ज्या जुन्या सिलेबसमध्ये आपल्याकडे ज्या काही गोष्टी अभ्यासक्रमांतर्गत होत्या की ज्यामध्ये लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका किंवा इतरही ज्या काही गोष्टी ज्या विचार घेतल्या जात होत्या त्या सगळ्याच आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तर एकंदरीत या ठिकाणी आपण इथं स्पष्ट करता येईल की या संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा याची स्ट्रॅटेजी आपल्याला या सर्व सिलेबसच्या अंगाने असणं गरजेचं आहे आणि सर्वांगाने याचा अभ्यास आपला गरजेचा आहे. आणि विशेष म्हणजे मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या या एक प्रकारे ॲपच्या माध्यमातून इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्या माध्यमातून मी काही नवीन कोर्सेस पण आगामी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा, संयुक्त गट क पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा या अनुषंगाने या ठिकाणी काही नवीन बॅचेस जे काय आहेत किंवा कोर्सेस जे काही ते सुरू करतोय की ज्याचा संबंध या ठिकाणी अधिकाधिक पातळीवर प्रश्न विश्लेषणाशी असणार आहे. प्रश्न विश्लेषणाच्या पातळीवरचे असणारे हे जे काही कोर्सेस आहेत ते आपले असणार आहेत आणि त्यामध्ये PDF आपल्याला फक्त या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. अत्यंत अल्प दरामध्ये आपण ही PDF जी काय आहे ती या संबंध प्रश्न विश्लेषणासंबंधीची प्राप्त करू शकता या कोर्सेसच्या आधारावर. म्हणजे साधारणपणे 50 रुपयापर्यंतच्या किमतीमध्ये तुम्ही या संबंध प्रश्न विश्लेषणाच्या PDF जे काय आहे ते आपल्या ॲपच्या माध्यमातून प्राप्त करू शकता की जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न PYQ बेसिसवर किंवा संभाव्य प्रश्न म्हणून किंवा एक प्रकारे इतर वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेलेले आहेत याचा संदर्भ विस्ताराने अभ्यासता येऊ शकेल. म्हणून या आगामी कालखंडात आपल्या ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या या विभिन्न जे काही नवीन कोर्सेस आहेत त्याचाही संदर्भ आपण लक्षात घ्यावा की जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग मुख्य परीक्षेमध्ये विचार घेता येऊ शकेल, मुख्य परीक्षेमध्ये तयारीच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकेल. तर आज या ठिकाणी
या संयुक्त गट ब मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी असावी या दृष्टीने मी हा व्हिडिओ या ठिकाणी विस्ताराने स्पष्ट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला याचं नियोजनात्मक पातळीवर या ठिकाणी आपलं कसं नियोजन असावं हे लक्षात येऊ शकेल. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा जाताना विनंती की आपल्या या व्हिडिओला अधिकाधिक मुलांपर्यंत किंवा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आज या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. धन्यवाद.